ओके. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे स्वराज्य स्थापन करून दिलं, हे स्वराज्य स्थापन करत असताना शिवाजी महाराजांनी नुसतं मराठ्यांचं स्वराज्य च्यापेक्षा 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. 200 वर्षांनंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. प्रथमतः कोल्हापूरमध्ये 50%. त्या 50%मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठ्यांचा समावेश होता. मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे आणि पिंजून काढत असताना हेच मला लक्षात आलं की मराठा समाज सुद्धा एक बहुजन समाजाचा एक घटक आहे आणि ह्या वंचित गरीब मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यावेळी मी ती भूमिका घेतली. आणि भूमिका हीच होती की मी मराठा आहे म्हणून मी मराठा समाजाच्यासाठी उभा आहे असं नाही आहे. मी बहुजन समाजाला त्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एका छताखाली कसा आणता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रवास होता. नंतर 5 मे 2021ला आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं, हे सर्वांना कल्पना आहे. मी अनेक मोर्चे आम्ही काढले. कोल्हापूरला असेल, नाशिकला असेल, नांदेडला असेल, मूक आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र लिहिले. सगळ्या उपसमितीला एकत्र घेऊन आमच्या व्यथा मांडल्या. पूर्वीच्या सगळ्या माझ्या पत्रकार परिषदा किंवा माझी भूमिका ही नेहमी आक्रमक आपण सर्वांनी पाहिलेली. पण आता मी निश्चित उद्विग्न झालोय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. माझा कुठल्याही पक्षातल्या लोकांना कुठेही विरोध नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला. 5 मे 2021ला ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी मी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन समाजाच्या पुढं मी गेलो आणि नेमकं सांगितलं की आपलं आरक्षण कसं रद्द झालंय, ह्याच्या पुढचे मार्ग काय आहेत, आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. सगळ्या नेत्यांच्या दारी गेलो मी, सगळ्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्यांच्या दारी गेलो, हात जोडून त्यांना विनंती केली आणि काय परिस्थिती आहे हे मी त्यांना स्पष्ट पुढं मांडली. परत एकदा सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना किंबहुना पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मला परत एकदा समजून सांगायचं आहे जी मी भूमिका वेळोवेळी मांडत आलेलो आहे. ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, पुनर्याचिका. त्यांनी बराच वेळ घेतला पण ठीक आहे, त्यांनी ते आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केली. आत्ताचं त्याचं स्टेटस काय आम्हाला माहिती नाही. त्यामध्ये भोसले समिती त्यांनी स्थापन केली. भोसले समितीने सुद्धा 12 मुद्दे दिलेत जे गायकवाड आयोगाच्या ह्याच्यात अहवालाच्या नाही आहेत. ते सुद्धा त्यांनी त्याच्या शिफारस केलेली नाही आहे. ते त्यांनी केलं काही नाही, ते उपसमितीच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगावं, ते कानावर आलेलं नाही. हे झालं महाराष्ट्राची बाजू. कारण का सरकारची बाजू का महत्वाची तुम्ही समजून घ्या. महाराष्ट्र सरकारच्या ह्या बाबतीत जोपर्यंत तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला परत आरक्षण दिलं जाणार नाही. कारण का तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की तुम्ही पुढारलेला वर्ग आहे, मग तुम्ही पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध कराल. आता राज्य सरकार काय म्हणते
आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकलेलं आहे. रिव्ह्यू पिटिशन काय निकाल देईल त्यावेळी बघू, पण तोपर्यंत हे मी मान्य करतो. पण तोपर्यंत तुम्ही एक समिती स्थापन करू शकता. म्हणजे रिव्ह्यू पिटिशन आत्ताच कितीतरी 7-8 महिने झालेले आहेत आणि परत 1 वर्षभर थांबायचं काय आम्ही? आणि मग त्याच्यानंतर मग ती समिती स्थापन परत एकदा आयोग नेमायचा आणि परत 7-8 महिने घालवायचे त्याच्यात. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही समिती स्थापन करा ना. अनऑफिशियल समिती, शासनाची ऑफिशियल समिती, पण समिती स्थापन करा. होमवर्क आत्ताच करून टाका तुम्ही. त्याच्यावर काही भाष्य होत नाही. 8 महिने झाले हे मी बोलून. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, समजा आपण सामाजिक मागास सिद्ध झालो, मग आरक्षण कसं मिळणार? त्याला साधा पर्याय हे मी पार्लमेंटमध्ये बोलून दाखवलंय. मी काय उगाच काय बोलायचं बोलत नाही. मी पार्लमेंटमध्ये बोललोय आणि काय बोललोय मला परत समाजातल्या लोकांना मुद्दाम या प्रसंगी सांगायचं आहे. ते म्हणजे की आपला पर्याय काय, तो पर्याय एकच 2 पर्याय मला जे दिसतात. कारण का केंद्र सरकारने काय सांगितलं की राज्याला अधिकार दिलेले आहेत. आता राज्याला अधिकार दिलेत म्हणजे काय की तुम्ही आरक्षण द्या, पण तुम्ही 50%, आपण ऑलरेडी 52% आरक्षण आपण कन्झ्युम केलेले. आता कुठलं आरक्षण देणार? आता कुठलं आरक्षण तुम्ही देणार? आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणते की तुम्ही जर 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती अपवादात्मक पाहिजे. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय ते इंदिरा साहनीच्या केसचा रेफरन्स देऊन सर्वोच्च न्यायालय म्हणते फार फ्लंग अँड रिमोट. हे मी बोललोय फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम परिस्थिती असेल तरच तुम्ही ते आरक्षण देऊ शकता. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे काय, जिथं लाईट नाही, जिथं रस्ते नाहीत, तिथं सगळीकडेच आहेत महाराष्ट्रात. मग तुम्हाला कसं मिळणार? हा शब्द कोणाचा आहे? फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम, हा पार्लमेंटचा शब्द नाही आहे. हा शब्द कोर्टाचा शब्द आहे. पार्लमेंटला अधिकार आहे हा शब्द बदलायचा आणि दूरवर आणि दुर्गमची व्याख्या तुम्ही बदलू शकता. आता हाच विषय मी पार्लमेंटमध्ये सत्ताधारी पक्षाला म्हटलं की मला बोलायला द्या, त्यांनी नाही दिलं मला बोलायला. पण त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढे आले, म्हटले की शिवशाहूचे हे वंशज आहेत, त्यांना बोलायचा अधिकार आहे, तुम्ही द्यायला पाहिजे. आणि म्हणून तो विषय त्यावेळी मी मांडला आणि तो पार्लमेंटमध्ये नोट झाला. आता तुम्हाला हा मुद्दा बदलायचाच नसेल, तुम्हाला ही व्याख्याच बदलायची नसेल, फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम, तर एकच पर्याय दिसतो केंद्रात, तो म्हणजे तुम्ही सरसकट. संभाजीराजे ह्याच्या बाबतीत क्लिअर नाही. मी शाहूंचा वंशज आहे, मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मी सगळ्या बहुजन समाज 18 पगड जात 12 बलुतेदार घेऊन जाणारं माझं व्यक्तिमत्व आहे, तसंच राहणार आहे. आणि म्हणून मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आज परत एकदा मी बोलू इच्छितो, ते म्हणजे पूर्वी आरक्षण कोणी दिलं? भाजप शिवसेनेने दिलं. नंतर आरक्षण कोणी दिलं? आपण धरूया पूर्वी काँग्रेसने दिलं, पूर्वी काँग्रेसने दिलं आणि नंतर भाजप शिवसेनेने हे आरक्षण दिलं. त्यांनी आपली भूमिका क्लिअर केलेली आहे की SC-BC मध्ये आरक्षण द्यायला पाहिजे. ते विद्वान आहेत, सगळ्यांना कल्पना आहे काय करायला पाहिजे काही नाही. म्हणून मी त्याच्यात जास्त आणि बोलणं मी उचित समजत नाही. मला एवढंच मला सांगायचं आहे, जे टिकणारं आरक्षण आहे तुम्ही टिकणारं आरक्षण द्या, ही माझी भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे. आता 5 मे 2021 ज्यावेळी आरक्षण रद्द झाल्यानंतर मी सगळ्यांच्या दारी गेलो, सगळ्यांना हात जोडून विनंती केली की आपण मार्ग काय काढू शकतो. आणि मार्ग काढत असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार हे काय करू शकते? महाराष्ट्र सरकारच्या हातात जे मराठा समाजाला न्याय देण्याची जी भूमिका आहे, हे तुम्ही हातात, ज्या गोष्टी तुमच्या हातात त्या तर करा तुम्ही. आणि अनेक मिटिंग झाल्या, तिथं आम्ही मूक आंदोलन घेतलं कोल्हापूरमध्ये.
मूक आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब मीटिंग, दुसऱ्या दिवशीच मीटिंग बोलवली. सरकारने सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. आम्ही आलो मीटिंगला. मीटिंगमध्ये आश्वासन दिले की ह्या सगळ्या 6-7 मागण्या ज्या तुमच्या आहेत त्या आम्ही पुरे करू. आम्ही काही 23 मागण्या, काय पूर्वीच्या 25 मागण्या आहेत ते आम्ही काय सगळ्या मागण्या त्यांच्या समोर टाकायच्या, काही व्हायचंच नाही असं सुद्धा नको. मोजून 5-6 मागण्या दिल्या, त्या मागण्या तुमच्या हातात, त्या तर तुम्ही पूर्ण करा. आणि ह्या 6-7 मागण्या, त्याच्यासाठी आज माझी ही खरी अर्थाने प्रेस कॉन्फरन्स आहे. आरक्षणाच्या ठिकाणी राज्यांनी काय करायचं आणि केंद्राची काय जबाबदारी आहे ते सुद्धा मी बोलून स्पष्ट केलेलं आहे. आता हे 6-7 मुद्दे मला परत एकदा सरकारला सांगायचे थोडक्यात. सविस्तर पद्धतीने मी ऑलरेडी त्यांच्याकडे सगळं मांडलेलं आहे. पहिला मुद्दा कुठला आहे की नियुक्त्यांचा. ज्या नियुक्त्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा गाईडलाईन दिलेली आहे की ज्यावेळी स्थगिती झाली 9 सप्टेंबर 2020ला, तोपर्यंत ज्यांना तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे, ज्यांना निवडलं आहे, त्यांना नियुक्त्या देऊन टाका. हे क्लिअर कट सुप्रीम कोर्टचं त्यांनी दिलेलं एक गाईडलाईन आहे. SBCचे असतील लोक, आपले SCBCचे लोक असतील, इतका गोंधळ आहे. मला दररोज एक 400-500 मेसेज येतात. मला सगळे सामान्य ज्यांना नुकसान झालं, ज्यांचं नियुक्त्या झाल्यात पण ज्यांचं सिलेक्शन झालं पण त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, हे दररोज मला 500 मेसेजेस असतात आणि सांगतात महाराज संभाजी छत्रपती तुम्ही एक काम करा, आमच्यासाठी या पुढं. मी 8 महिने थांबलोय, त्याच्यावर काही निर्णय नाही. उलट सरकार काय म्हणते की EWS मध्ये आम्ही यांना बसवतो. आता मला सांगा, तुम्ही जर EWS मध्ये बसवलं तर ज्या मराठा समाजाच्या मुलांना ज्या नियुक्त्या झाल्यात किंवा त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांना तुम्ही नियुक्त्या जर EWS मध्ये दिला, तो डेप्युटी कलेक्टरचा माणूस तहसीलदार येऊन बसणार. हे मान्य आहे का? होऊ शकत नाही. पण ज्या मेरिटवर EWSच्या मुलांना मिळालेलं आरक्षण आहे त्यांच्यातलं कमी होणार नाही का? म्हणजे ह्याच्यात परत ते SCBC आणि मराठा समाजामध्ये तुम्हाला वाद लावायचं का? ह्याची जर स्पष्टता द्या. सगळा गोंधळ आहे. ते अटॉर्नी जनरलला बोलून मी आता थकलोय. आता त्यांनी सुद्धा याच्यात स्पष्टता, त्यांनी सांगावं आम्हाला हा गोंधळ कशामुळे निर्माण झाला आणि तुम्ही काय करणार आहे. सुपर न्युमेरीच्या अधिसंख्या जागेच्या ह्याच्यातनं तुम्ही वाढवा म्हटलं होतं आणि त्यावेळी सरकारने सांगितलं हो आम्ही वाढवतो. उपसमितीच्या मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये निर्णय सुद्धा झाला, जो काही खर्च येईल एक्स्ट्रा आर्थिक बोजा सरकार सहन करेल. आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणते की जर तुम्ही अधिसंख्येच्या जागेच्या माध्यमातून जर तुम्ही स्वतः खर्च करत असाल तर तुम्ही द्या ना. या मुलांची काय चूक आहे सांगा. त्यांनी परीक्षा दिली, ते सिलेक्शन झालं, ते असं आता म्हणू दे की आता हे तुम्ही कोविडचं कारण म्हणताय. आता कोविड संपलं तर द्या ना नियुक्त्या, त्याच्यावर सुद्धा काय भाषण. आम्हाला याच्याबद्दलची स्पष्टता पाहिजे. दुसरा मुद्दा आणि प्रामुख्याने जे महावितरणची मुलं आहेत, त्याच्यात महावितरण आणि आपले MPCचे जे मुलं आहेत लोकसेवा याचे. दुसरा मुद्दा आहे सारथीचा, जो माझा जीवाचा जो मुद्दा आहे. तर सारथी शाहू महाराजांच्या नावाने उभा राहिलेली संस्था आहे. जर ठीक आहे तुम्हाला आरक्षण नाही मिळत ना, तोपर्यंत सारथीच्या माध्यमातून तुम्ही त्या मुलांना सुशिक्षित करू शकता, सुरक्षित करू शकता, सक्षम करू शकता. अशी ही संस्था आहे. ती तुमच्या हातातला विषय. आम्ही म्हटलं 1000 कोटी द्या, ठीक आहे 1000 कोटी हा नंतरचा विषय. पण तुम्ही आता पण काय केलंय? थोडंफार जर काही काम झालं असेल ते सारथीमध्ये झालं, ते आम्ही काही समाधानी नाही आहोत. एक कोल्हापूरला उपकेंद्र काढलं, ठीक आहे कोल्हापूरला उपकेंद्र शाहू महाराजांच्या जयंती निमित्त केलं, हे चांगली बाब आहे. पण तिथं स्टाफ आहे का? तिथं कोर्सेस सुरू झालेत का? ती जागा अजून हस्तांतर झाली आहे का? काही झाले नाही. पुण्यासारख्या ठिकाणी जागा दिली म्हणतात, चांगली बाब आहे. काम सुरू झाले का? बाकीच्या उपविभागीय कार्यालय सुरू झालेत का? काही झालेलं नाही. पण त्यांचं म्हणणं परत पडलं की 1000 कोटी तुम्ही म्हटलं आणि 500 कोटी आम्ही दिले आणि उद्या ते खर्च झाले नाहीत पैसे, समजा 50 कोटीच खर्च झाले की पुढच्या बजेटला आम्हाला तुम्हाला 500-200 कोटी करता येणार नाही, तुम्हाला 52 कोटी द्यावं लागतील. मान्य. मग या सारथीच्या लोकांनी काय काय तुम्ही करणार? हा ब्लू प्रिंट तयार केली का? तुम्ही मास्टर प्लॅन तयार केलाय का? तुम्ही या येणाऱ्या बजेटमध्ये तो विषय घातलाय का? ते आम्हाला सांगावं तुम्ही. हो आम्ही 100 कोटी 200 कोटी रुपये खर्च करणार आहोत.
की तुम्ही घातलंय काय, नाही तर परत बजेट गेले आणि बजेटमध्ये काय नसेल, मग काय करायचं आपण, त्याची सुद्धा स्पष्टता आमच्या समोर नाही आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आम्ही विषय सांगितलं होतं की जे 10 लाख तुम्ही कर्ज देता, 10 लाखांनी काही होत नाही आहे, तुम्ही 25 लाख रुपये करा. काय केले तुम्ही? तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला 8 महिन्याच्या अगोदर, काही झालेलं नाही. 25 लाख. बरं, तुम्ही काय डिक्लेअर केलं? 400 कोटी रुपये डिक्लेअर केले. किती पैसे आले? 30 कोटी झाले. 30 कोटी आता देतो म्हटले, तेही काय आलेले नाहीत. कर्ज परतावा आता अडकले सगळं. उद्या पुढच्या बँक हे देणार नाहीत पैसे, कर्ज देणार कशाला देतील? पैसेच मिळत नाही तर कशाला मी कर्ज देऊ म्हणणार, अशी परिस्थिती आता निर्माण झाली. कार्यकारी संचालक नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाला, अजून संचालक बॉडी नाही आहे. कशी निर्णय होणार ह्याची सुद्धा आम्हाला स्पष्टता तुम्ही देणं गरजेचं आहे. वसतिगृहाची मागणी होती, बस सरकारनेच लिस्ट काढलेली की 23 वसतिगृह आम्ही समाजाला देऊ. पण त्याच्या पुढं नामदार अशोकरावजी चव्हाणांनी सुद्धा सांगितलं की मागच्या 15 ऑगस्टला आम्ही 14 वसतिगृहाचं उद्घाटन करू. किती उद्घाटन झाले? एकही वसतिगृहाचं उद्घाटन झालेलं नाही. एक अपवादात्मक एकच वसतिगृहाचं उद्घाटन झालं, ते सुद्धा 14 ऑगस्टच्या अगोदर वाटते, ते म्हणजे ठाण्याला एकनाथ शिंदेनी ते उद्घाटन केलं. मुलींसाठी वसतिगृह आहे, ते कौतुक आहे. ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सांगा केव्हा तुम्ही वसतिगृह सुरू करणार आहेत? अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत. सोलापूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, पेंडिंग आहेत. प्रस्ताव ऑलरेडी गेलेत, त्याच्यावर सुद्धा काय चर्चा नाही. 5वा माझा महत्वाचा मुद्दा कोपार्डीचा खटला 2016ला निकाल लागलेला आहे. फाशी झाली त्या लोकांना. 2018 लोकांना त्यांना कायदे त्यांना हे आहे की परत अपील करू शकतात. त्यांनी अपील केलं तो त्याचा कायदेशीर भाग आहे. मी सरकारला सांगितलं तुम्ही एक ॲप्लिकेशन द्या की हा खटल्याचा निकाल ताबडतोब लावावा. हिने ॲप्लिकेशन दिलंय काय आम्हाला माहीत नाही. हा माझा शब्द नाही, ॲप्लिकेशन हा कोर्टाचा शब्द आहे. ॲप्लिकेशन द्या. त्याच्याबद्दल उदासीनता आहे ते, त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगावं काय केलं. 2022 नुसतं कोविड ऑफलाईनमध्ये नको ही केस, 1-to-1 सुरू होऊन दे, कोर्ट सुरू होऊन दे. आता कोर्ट सुरू झाले, त्याच्याबद्दल सुद्धा काही स्पष्टता नाही. ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देतो. कुठं नोकऱ्या दिल्यात? एक माणसाला नोकरी नाही. आणि नोकऱ्या कुठे देतो? म्हणजे एस टी महामंडळ माहीत आहे सगळ्यांना, मला काही सांगायची गरज नाही. आणि अशा ठिकाणी देऊ नये जिथं ते उद्या बंदच पडणार आहे. नुसते 10 लाख रुपये त्यांनी दिले, त्या बाबतीत आम्ही त्यांचं कौतुक करतो. पण मूळ मागणी जी आहे नोकरी मिळाली पाहिजे त्या मुलाला, पैसे देऊन काय मिळणार आहे? त्या मुलाला नोकरी देतो म्हटले, त्याच्याबद्दल स्वतः तुम्ही काय बोलला नाही. भोसले समितीने जे 12 मुद्दे दिलेले, जे गाईडलाईन दिलेली आहे, तुम्ही समिती स्थापन करता आरक्षणाच्या बाबतीत, त्यांनी सांगितलं आरक्षणाच्या ठिकाणी भोसले समितीने सांगितलं. पण हे 12 मुद्दे हे तुम्ही महाराष्ट्र शासन इम्प्लिमेंट करू शकता. हे कुणी समिती स्थापन केली आहे? ही सरकारने समिती स्थापन केलेली समिती. नाही केलं तुम्ही, त्याच्यावर स्पष्ट. हे एवढेच मुद्दे मी तुम्हाला सांगतो. हे 7-7च मुद्दे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं, अनेक लोकांचं म्हणे आरक्षणाची काय गरज आहे. अनेक लोक बोलतात जे समाजातले नाही आहेत. शाहू महाराजांनी ज्यावेळी SC ST OBC ना आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला, त्यांची भूमिका हीच होती की ते सुशिक्षित व्हायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि एक दिवस असं यायला पाहिजे की सगळेजण सुशिक्षित राहतील, मग आरक्षणाची त्यावेळी गरज नाही भासणार. पण आज ती परिस्थिती आहे का? नाही आहे. मग ती परिस्थिती येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे ना. जर आरक्षण तुमचं अडकलेलं आहे, तुम्ही त्या मराठा समाजातल्या लोकांना सुरक्षित, सुशिक्षित, सक्षम हे करायचं असेल तर हे 5-6 मुद्दे तुम्ही आणा ना समोर. हे मार्गी लावून नाही 5-6 मुद्दे, बऱ्याच मार्गी गोष्टी लागतील. पण ते तुमची इच्छा काय दिसत नाही. आणि म्हणून मी आज ठरवलं की आपण सुद्धा काही ती आपण भूमिका घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाचे समन्वयक सगळे मला येऊन भेटले. या समन्वयकांना मी माझी भूमिका सांगितली.
समन्वयक मला म्हटले की राजे ही भूमिका तुम्ही घेऊ नका. एवढं शेवटच्या टोकाची भूमिका हे तुम्ही घेणं शोभत नाही, तुम्ही घेऊ नये. आम्ही करायला तयार आहोत. वेळ प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही पुढे जातो, पण तुम्ही ही भूमिका घेऊ नका असं सर्वांचं मत पडलं. पण शेवटी मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो. आज प्रेस कॉन्फरन्ससुद्धा मी एकटी घेतलेली, मी समन्वयकांना इथं बोलवलं नाही माझ्या बाजूला. आणि मी स्पष्टपणाने पहिल्या दिवशीपासून सांगतो की समाजाला आता विटीस धरू नये. समाजाने आपली भूमिका मांडलेली आहे. आता परत त्या समाजाला रस्त्यावर का आणायचं? कोविड एक कारण असेल, पण माझं तर प्रामाणिक मत समाजाला याला वेटीस धरून. मला सरकारच्या कुठल्याही विरोधात नाही, पण मी आता ठरवलं आहे की माझी भूमिका हे या 5 मुद्द्यासाठी 5 ते 6 मुद्दे हे महाराष्ट्र शासनाने क्लिअर करायला पाहिजे. केंद्राची काय भूमिका आहे हे मी सुद्धा स्पष्ट बोललोय, त्यातनं सुद्धा पळवाट नाही आहे. तर राज्य सरकारने या 5 मुद्द्या जर ह्यांनी क्लिअर केले नाहीत, जे दिसते आतापर्यंत, म्हणून माझी भूमिका आता स्पष्ट मी ठरवलेली आहे की मी आमरण उपोषण 26 फेब्रुवारीला पासून सुरू करणार आहोत. मला माहित आहे हा आमरण शब्द सुद्धा निघताना अवघड आहे. आणि प्रामुख्याने का अवघड आहे? कारण का मी माझं लहानपण असेल, माझं जीवनशैली असेल, ही सगळी वैभवात गेलेली. आणि म्हणून समाजातले सगळे लोक म्हणत होते तुम्ही राजे हे आमरण उपोषण करू नका, अन्नत्याग करू नका. पण मलाही माहीत आहे हे अन्नत्याग, आमरण उपोषण हे अवघड असते. बोलणं एक भाग आहे, पण करणं हे अवघड आहे. पण छत्रपतींना सुद्धा हे माहीत आहे की समाजाच्या ज्या भावना असतात त्याच्या पुढं हा अवघड शब्द हा केव्हा येत नाही. आणि म्हणून 26 फेब्रुवारीला आझाद मैदानमध्ये मी एकटं आमरण उपोषण करणार आहे. माझी समन्वयकांना सगळ्यांना विनंती आहे, तिथं कोणी येऊ नये, समाजाला इथं बोलू नये. मी एकटं करणार आहे. माझा हा लढा नाही, हा माझा विरोध कोणाशी नाही, पण मराठा समाज, गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने ह्या 5 ते 6 मागण्या आहेत, ह्याचा न्याय लावावा या सरकारने. एवढीच माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना आहे. आणि एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय पत्रकारांना काय प्रश्न असतील तर आपण विचारा. मला एक प्रश्न असा होता की आपण हा जो निर्णय घेतला आहे 27% मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जवळपास उत्तर आहे. कोर्टाने आरक्षण दिले होते आणि अहवाल जो आहे तो सीमारद्द केला आहे की यामध्ये 20% पेक्षा जास्त यामध्ये आरक्षण देऊ शकतो. 27% किती सीमा आहे. ओबीसी आरक्षण मिळत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं मराठा आरक्षण मिळायला पाहिजे? नाही, मला तुमचा प्रश्न नाही समज. ओबीसी आरक्षणाला 27% जो आरक्षण सुटताना दिसत आहे आणि मराठा आरक्षण त्या काळात टिकला नाही, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ओबीसीने आपलं आरक्षण दिलं, मराठा आरक्षण नाही, प्रश्न अजूनही मला क्लिअर नाही, पण तरी मी सांगायचा प्रयत्न करतो की मी माझी भूमिकासुद्धा मी स्पष्ट आणि क्लिअर केली की जे सेंटरमध्ये मी जे बोललो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हां, की ओबीसी मधच्या आरक्षणाच्या बाबतीत मी बोललो आहे, पण प्रामुख्याने मी काय बोललो की इंदिरा साहनी केस काय म्हणते की 52% वर जर आरक्षण द्यायचं असेल आणि बाकीच्या राज्यांना जे दिलं जाते आणि केंद्र सरकार म्हणते की राज्याला अधिकार दिले आहेत, पण 52% वर जायचं असेल तर अपवादात्मक परिस्थिती असेल तरच तुम्ही देऊ शकता. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय की फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम जर परिस्थिती असेल तर. आणि दूरवर आणि दुर्गम काय म्हटलं जातं की जिथं रस्ते नाहीत, जिथं वीज नाही आहे, जिथं पाणी नाही आहे, अशा लोकांनाच तुम्ही देऊ शकता. ती जातं नाही आहे. ती 35 वर्षाच्या अगोदरचा निकाल आहे आणि त्यांनी सर्वे केव्हाचा केलं? 70-80 वर्षाच्या अगोदर इंदिरा साहनी. पण तो आज विषय तो लागू होऊ शकत नाही. तुम्हाला हे पार्लमेंटमध्ये हा शब्द बदलावा लागेल, कारण का हा पार्लमेंटचा शब्द नाही आहे, हा कोर्टाचा शब्द आहे. म्हणून पार्लमेंटचा अधिकार हा शब्द बदलायला. त्याची व्याख्या तुम्ही परत एकदा चेंज करा ना. हा साधा सुद्धा मी पॉईंट बोललो. राजे, तुम्ही या सभागृहातून 1-2 पत्रकार परिषदा घेतल्या, तुम्ही पत्रक लिहिली,
महाविकास आघाडी सरकार तुमची फसवणूक करतंय का? नाही, म्हणून फसवणूक करते काय न करते ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही. जे मी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना आणि म्हणून मी 6 मुद्दे हे जे मी मांडलेले आहेत त्या 6 मुद्द्यातलं नुसतं एक सारथी जर सोडलं तर पुढं काही झालेलं दिसत नाही. सारथीमध्ये सुद्धा आम्ही समाधानी नव्हतो, हे त्यांनी क्लिअर करावेत म्हणूनच हे आमरण उपोषण मी जाहीर केलेलं आहे. पंतप्रधानांना आपण भेटले आहेत आणि असं मुद्दा पण मांडला अनेक खासदारांना सोबत देण्याचा एक नाही, तो आता विषय जुना झालेला आहे. पण मी पार्लमेंटमध्ये मला संधी नाही दिली तरी मी तिथं ओढून घेतली ती संधी आणि मी राज्याच्या राज्याला अधिकार दिले त्यावेळी मी स्पष्टपणे बोललो आहे. केंद्र सरकार म्हणतो की राज्य सरकार राज्य सरकार नाही, क्लिअर आहे. बघा, राज्य सरकार हे आता 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर ती अपवादात्मक परिस्थिती पाहिजे. ती अपवादात्मक परिस्थिती निर्माण करायची असेल तर तुम्ही सामाजिक मागास सिद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी आणि केंद्र सरकारची काय जबाबदारी आहे ते तुम्ही जो दूरवर आणि दुर्गम हा शब्द बदलल्याशिवाय तुम्ही वर देऊ शकत नाही. मग ती केंद्राची जबाबदारी आहे. राज्याला अधिकार केव्हा आहे जर 50%च्या आत जर आरक्षण द्यायचं असेल तर. बघा, कोर्ट स्पष्ट आणि क्लिअर म्हणते 50%च्या वर जर द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती दूरवर आणि दुर्गम पाहिजे. फार फ्लंग अँड रिमोट हा माझा शब्द नाही आहे, हा इंदिरा सानीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मांडलेल्या समोर हा शब्द आहे. ओके, नाही, आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट गाईडलाईन दिलेली आहे की ओबीसीची ही जनगणना होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत ती होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ते आरक्षण मिळू शकणार नाही. आणि जी सुप्रीम कोर्टची गाईडलाईन दिलेली आहे ती तुम्ही मान्यच करायला पाहिजे. राज्याने राज्याची जबाबदारी पार पाडली, केंद्राने केंद्राची जबाबदारी ह्याच्यात पाडायला पाहिजे. हे स्पष्ट आणि क्लिअर आहे आणि ते लवकर करायला पाहिजे. नाही तर तुम्ही ह्या ओबीसीच्या लोकांना सुद्धा सगळं असंच आपण टाळत बसू. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ना त्यांच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत. वेळ प्रसंगी आज मराठ्यांच्या बाबतीत मी उतरलोय, उद्या मी ओबीसीच्या बाबतीत सुद्धा मी उतरेल. बहुजन समाज शेवटी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज काय बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी पुढे आलेले आहेत. तीच माझी भूमिका आहे. बरोबर आहे तुमचा प्रश्न रास्त आहे. ज्यावेळी प्रथमतः राज्य सरकारने तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करायला पाहिजे आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर केंद्रात हा विषय जाणार आणि केंद्रात हा विषय गेल्यानंतर तिथं हा आवाज उठवावाच लागणार आहे. मी ऑलरेडी आवाज उठवला आहे, माझी जबाबदारीच ती आहे. सुदैवाने परत पुढं खासदार असलो तर आणि जोरात आवाज उठवेल. ओबीसी आरक्षणामध्ये बरेच मराठा समाजाचा समावेश करावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी होती. नाही, मी क्लिअर केलं आहे की मी शिवशाहूंचा वंशज आहे. माझ्यासाठी 18 पगड जात 12 बलुतेदार. आता ESBCच्या ठिकाणी ACBCचं आम्ही आरक्षण देऊ आणि ते सगळेजण हुशार लोक आहेत, त्यांना माहिती आहे कसं आरक्षण ते द्यायचं आणि म्हणून त्याच्याबद्दल आणि मी काय बोलण्यापेक्षा माझी भूमिका ही आहे, जे आरक्षण टिकणार आहे ते आरक्षण तुम्ही द्या. मी बोललो ना, माझं क्लिअर झालं, पॉईंटच क्लिअर केला बोल. नाही, म्हणून मी आमरण उपोषण निश्चित बसणार आहे आणि ज्यावेळी सरकारची इच्छा असेल ह्या मागण्या आम्ही पूर्ण करू शकतो. त्यासाठी मला जायची काही गरज नाही. त्यांनी समितीच्या लोकांना बोलावं, समितीच्या लोकांना पटलं तर वेल अँड गुड, लगेच थांबून मी हे आमरण माझं ते आता माहीत नाही. मी त्याचं हे काही केलं नाही. माझं मौन असणार, मी काय बोलणार नाही. सरकारच्या पुढं ह्या मागण्या आहेत. आज नाही, मुख्यमंत्र्यांना 2 पत्र दिलेत, समितीच्या पुढं मिटिंग दिली. मी काही बदल नाही माझ्या ह्याच्या मागण्यात. ज्या मागण्या आहेत ना त्या पूर्वीच्याच आहेत, एकही वाढवलेली मागणी नाही. सरकारने ते सॉल्व्ह करत आणि त्याच्यातलं सरकारनं वाटलं की नाही आपण थोड्या गोष्टी आमच्या अडचणी आहेत हे आम्हाला सांगायचे आहेत
त्यांनी समितीच्या लोकांना बोलव, समन्वयकांना बोलव आणि सांगावं. उपोषण मागे घ्यायचा तुमची प्रमुख म्हणजे तुम्ही मागणी तर सांगितलेली आहे, पण कुठल्या बेसवर तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणजे सरकारने काय केलं तर उपोषण मागे घ्या. म्हणून त्यांनी समन्वयकांना बोलवं. मी माझा मौन असला ते त्यांनी समन्वयकांना बोलव. समन्वयकांना पटले यांची भूमिका, उदाहरण ते नियुक्त्यांची भूमिका असेल, जर पटली ह्या आमच्या अडचणी आहेत, हे आम्ही करू शकत नाही, हे आम्हाला करता येते, तर सगळ्यांना पटलं तर ते लगेच कॉल ऑफ होईल. राज्यपाल 26 तारखेच्या पूर्वी जर बोलावणं आलं सरकारकडनं, नाही, आता तारीख 26 तारीख ठरलेली. राज्य सरकारमध्ये असे कुठले नेते आहेत जे मराठा प्रश्नासंदर्भात प्राधान्य करत आहेत? नाही, मी करतोय माझ्यासाठी, मी स्वतः प्रयत्न करतो. मी एक शिवशाहूंचा वंशज आहे, एक घटक आहे. मी दुसऱ्यांचं काही बघत नाही, मी माझं स्वतःच बघतो. हां, तो मगाशी एक मुद्दा राहिला माझा, की गुन्हे जे झालेले आहेत अजूनही गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत. उलटं 2016ला ज्यांच्यावर गुन्हे झालेत ते आत्ता म्हणजे परत एकदा ते म्हणजे पोलीस स्टेशन त्यांना बोलून घ्यायला लागले आणि बरंच नवीन गुन्हे नोंद करायला लागले. तो सो दुर्दैवाचा तोही मुद्दा माझा मगाशी राहिला, तोही मुद्दा त्याच्यात आहे. गुन्हे कारण हे काय देशद्रोही नाही आहेत, मी समाजासाठी आपला आवाज उठवलाय. तुम्ही काय ते मार्ग काढायलाच पाहिजे. राज्य माफ करा, वेगळा प्रश्न आहे. एसटी प्रशासन संदर्भात आहे. गेले 3 महिने नाही, पण आज नको, मिक्स होईल फार. तुमची भूमिका नाही, भूमिका माझी क्लिअर आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे एस टीच्या लोकांना. महावितरणच्या हां. विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित काय? आहेत. महावितरणचे विद्यार्थी आहेत, त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. नाही, मी बोललो ना मगाशी. मी बोललो ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे, ज्यांचं सिलेक्शन असं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नियुक्त्या द्यायला पाहिजे. शिवजयंती मिरवणुकीला परवानगी मिळाली अशा पद्धतीनं आता मागणी व्हायला लागलेली आहे. पुण्यात देखील महापौरांना तुम्हाला काय वाटतं कोणाच्या बद्दल परिस्थिती? नाही, कोविडची परिस्थिती बघून निर्णय घ्यावा. हां, पण माझी सुद्धा इच्छा आहे का ना, दिल्लीत आम्ही शिवजयंती तयार घेतोय. म्हणजे ज्या शिवजयंतीला पहिल्यांदा राष्ट्रपती आले होते, हां, आणि म्हणून आमची सुद्धा इच्छा तिथं सुद्धा जोरात व्हावी. पण शेवटी जे कोविडचे नियम असतील ते लक्षात पुढे ठेवूनच आपल्याला जावं लागेल. माझे एक प्रश्न, तुम्ही या आधी सुद्धा जेव्हा एकट्याने आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी बऱ्याच प्रमाणात समाज कायदा हातात घेऊ नये. हे मी पहिल्यापासून शिवशाहूंचा वंशज आहे. कायदा हातात घेऊन कुठला मार्ग निघत नाही आणि कायदा हातात मराठा समाजाने घेऊ नये. तुम्ही शिस्तबद्ध समाज आहे. तुम्ही आज नाही, तुम्ही तुमच्या अनेक 58 मोर्चे 52 की 54 की 58 मोर्चे तुम्ही दाखवून दिलेले. शिस्त सोडून कायदा हातात घेऊन हे मला स्वतःला ते आवडणार. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे स्वराज्य स्थापन करून दिलं, हे स्वराज्य स्थापन करत असताना शिवाजी महाराजांनी नुसतं मराठ्यांचं स्वराज्य च्यापेक्षा 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. 200 वर्षांनंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. प्रथमतः कोल्हापूरमध्ये 50%. त्या 50%मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठ्यांचा समावेश होता. मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे आणि पिंजून काढत असताना हेच मला लक्षात आलं की मराठा समाज सुद्धा एक बहुजन समाजाचा एक घटक आहे आणि ह्या वंचित गरीब मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. म्हणून त्यावेळी मी ती भूमिका घेतली आणि भूमिका हीच होती की मी मराठा आहे म्हणून मी मराठा समाजाच्यासाठी उभा आहे असं नाही आहे. मी बहुजन समाजाला त्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एका छताखाली कसा आणता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रवास होता. नंतर 5 मे 2021ला आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं, हे सर्वांना कल्पना आहे. मी अनेक मोर्चे आम्ही काढले. कोल्हापूरला असेल,
नाशिकला असेल, नांदेडला असेल, मूक आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र लिहिले, सगळ्या उपसमितीला एकत्र घेऊन आमच्या व्यथा मांडल्या. पूर्वीच्या सगळ्या माझ्या पत्रकार परिषदा किंवा माझी भूमिका ही नेहमी आक्रमक आपण सर्वांनी पाहिलेली. पण आता मी निश्चित उद्विग्न झालोय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. माझा कुठल्याही पक्षातल्या लोकांना कुठेही विरोध नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला. 5 मे 2021ला ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी मी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन समाजाच्या पुढं मी गेलो आणि नेमकं सांगितलं की आपलं आरक्षण कसं रद्द झालंय, ह्याच्या पुढचे मार्ग काय आहेत, आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. सगळ्या नेत्यांच्या दारी गेलो मी, सगळ्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्यांच्या दारी गेलो, हात जोडून त्यांना विनंती केली आणि काय परिस्थिती आहे हे मी त्यांना स्पष्ट पुढं मांडली. परत एकदा सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना किंबहुना पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मला परत एकदा समजून सांगायचं आहे जी मी भूमिका वेळोवेळी मांडत आलेलो आहे. ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, पुनर्याचिका. त्यांनी बराच वेळ घेतला पण ठीक आहे, त्यांनी ते आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केली. आत्ताचं त्याचं स्टेटस काय आम्हाला माहीत नाही. त्यामध्ये भोसले समिती त्यांनी स्थापन केली. भोसले समितीने सुद्धा 12 मुद्दे दिलेत जे गायकवाड आयोगाच्या ह्याच्यात अहवालाच्या नाही आहेत, ते सुद्धा त्यांनी त्याच्या शिफारस केलेली नाही आहे. ते त्यांनी केलं काही नाही, ते उपसमितीच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगावं, ते कानावर आलेलं नाही. हे झालं महाराष्ट्राची बाजू. कारण का सरकारची बाजू का महत्वाची तुम्ही समजून घ्या. महाराष्ट्र सरकारच्या ह्या बाबतीत जोपर्यंत तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला परत आरक्षण दिलं जाणार नाही. कारण का तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की तुम्ही पुढारलेला वर्ग आहे, मग तुम्ही पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध कराल. आता राज्य सरकार काय म्हणते, आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकलेलं आहे, रिव्ह्यू पिटिशन काय निकाल देईल त्यावेळी बघू. पण तोपर्यंत हे मी मान्य करतो, पण तोपर्यंत तुम्ही एक समिती स्थापन करू शकता. म्हणजे रिव्ह्यू पिटिशन आत्ताच कितीतरी 7-8 महिने झालेले आहेत आणि परत 1 वर्षभर थांबायचं काय आम्ही, आणि मग त्याच्यानंतर मग ती समिती स्थापन परत एकदा आयोग नेमायचा आणि परत 7-8 महिने घालवायचे त्याच्यात. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही समिती स्थापन करा ना, अनऑफिशियल समिती, शासनाची ऑफिशियल समिती, पण समिती स्थापन करा. होमवर्क आत्ताच करून टाका तुम्ही, त्याच्यावर काही भाष्य होत नाही. 8 महिने झाले हे मी बोलून. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, समजा आपण सामाजिक मागास सिद्ध झालो, मग आरक्षण कसं मिळणार. त्याला साधा पर्याय हे मी पार्लमेंटमध्ये बोलून दाखवलंय. मी काय उगाच काय बोलायचं बोलत नाही, मी पार्लमेंटमध्ये बोललोय. आणि काय बोललोय मला परत समाजातल्या लोकांना मुद्दाम या प्रसंगी सांगायचं आहे, ते म्हणजे की आपला पर्याय काय. तो पर्याय एकच 2 पर्याय मला जे दिसतात. कारण का केंद्र सरकारने काय सांगितलं की राज्याला अधिकार दिलेले आहे. आता राज्याला अधिकार दिलेत म्हणजे काय की तुम्ही आरक्षण द्या, पण तुम्ही 50%, आपण ऑलरेडी 52% आरक्षण आपण कन्झ्युम केलेलं आहे. आता कुठलं आरक्षण देणार, आता कुठलं आरक्षण तुम्ही देणार. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणते की तुम्ही जर 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती अपवादात्मक पाहिजे. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, ते इंदिरा साहनीच्या केसचा रेफरन्स देऊन सर्वोच्च न्यायालय म्हणते फार फ्लंग अँड रिमोट. हे मी बोललोय फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर
आणि दुर्गम परिस्थिती असेल तरच तुम्ही ते आरक्षण देऊ शकता. आता दूरवरून दुर्गम म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे काय, जिथं लाईट नाही, जिथं रस्ते नाहीत, तिथं सगळीकडेच आहेत महाराष्ट्रात. मग तुम्हाला कसं मिळणार? हा शब्द कोणाचा आहे? फार फ्लंग अँड रिमोट, दूरवरून दुर्गम, हा पार्लमेंटचा शब्द नाही आहे. हा शब्द कोर्टाचा शब्द आहे. पार्लमेंटला अधिकार आहे हा शब्द बदलायचा, आणि दूरवरून दुर्गमची व्याख्या तुम्ही बदलू शकता. आता हाच विषय मी पार्लमेंटमध्ये सत्ताधारी पक्षाला म्हटलं की मला बोलायला द्या, त्यांनी नाही दिलं मला बोलायला. पण त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढे आले, म्हटले की शिवशाहूचे हे वंशज आहेत, त्यांना बोलायचा अधिकार आहे, तुम्ही द्यायला पाहिजे. आणि म्हणून तो विषय त्यावेळी मी मांडला आणि तो पार्लमेंटमध्ये नोट झालेला. आता तुम्हाला हा मुद्दा बदलायचाच नसेल, फार तुम्हाला ही व्याख्याच बदलायची नसेल, फार फ्लंग अँड रिमोट, दूरवरून दुर्गम, तर एकच पर्याय दिसतो केंद्रात, तो म्हणजे तुम्ही सरसकट संभाजीराजे ह्याच्या बाबतीत क्लिअर नाही. मी शाहूंचा वंशज आहे, मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मी सगळ्या बहुजन समाज 18 पगड जात 12 बलुतेदार घेऊन जाणारं माझं व्यक्तिमत्व आहे, तसंच राहणार आहे. आणि म्हणून मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे आणि आज परत एकदा मी बोलू इच्छितो, ते म्हणजे पूर्वी आरक्षण कोणी दिलं? भाजप शिवसेनेने दिलं. नंतर आरक्षण कोणी दिलं? आपण धरूया काँग्रेस, पूर्वी काँग्रेसने दिलं, पूर्वी काँग्रेसने दिलं आणि नंतर भाजप शिवसेनेने हे आरक्षण दिलं. त्यांनी आपली भूमिका क्लिअर केलेली आहे की SC-BC मध्ये आरक्षण द्यायला पाहिजे. ते विद्वान आहेत, सगळ्यांना कल्पना आहे काय करायला पाहिजे काही नाही. म्हणून मी त्याच्यात जास्त आणि बोलणं मी उचित समजत नाही. मला एवढंच मला सांगायचं आहे, जे टिकणारं आरक्षण आहे तुम्ही टिकणारं आरक्षण द्या, ही माझी भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे. आता 5 मे 2021 ज्यावेळी आरक्षण रद्द झाल्यानंतर मी सगळ्यांच्या दारी गेलो, सगळ्यांना हात जोडून विनंती केली की आपण मार्ग काय काढू शकतो. आणि मार्ग काढत असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार हे काय करू शकते? महाराष्ट्र सरकारच्या हातात जे मराठा समाजाला न्याय देण्याची जी भूमिका आहे, हे तुम्ही हातात, ज्या गोष्टी तुमच्या हातात त्या तर करा तुम्ही. आणि अनेक मिटिंग झाल्या, तिथं आम्ही मूक आंदोलन घेतलं कोल्हापूरमध्ये. मूक आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब मिटिंग, दुसऱ्या दिवशीच मिटिंग बोलवली, सरकारने सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. आम्ही आलो मिटिंगला, मिटिंगमध्ये आश्वासन दिले की ह्या सगळ्या 6-7 मागण्या ज्या तुमच्या आहेत त्या आम्ही पुरे करू. आम्ही काही 23 मागण्या, काय पूर्वीच्या 25 मागण्या आहेत, ते आम्ही काय सगळ्या मागण्या त्यांच्या समोर टाकायच्या, काही व्हायचंच नाही असं सुद्धा नको. मोजून 5-6 मागण्या दिल्या, त्या मागण्या तुमच्या हातात, त्या तर तुम्ही पूर्ण करा. आणि ह्या 6-7 मागण्या, त्याच्यासाठी आज माझी ही खरी अर्थाने प्रेस कॉन्फरन्स आहे. आरक्षणाच्या ठिकाणी राज्यांनी काय करायचं आणि केंद्राची काय जबाबदारी आहे ते सुद्धा मी बोलून स्पष्ट केलेलं आहे. आता हे 6-7 मुद्दे मला परत एकदा सरकारला सांगायचे, थोडक्यात सविस्तर पद्धतीने मी ऑलरेडी त्यांच्याकडे सगळं मांडलेलं आहे. पहिला मुद्दा कुठला आहे की नियुक्त्यांचा. ज्या नियुक्त्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा गाईडलाईन दिलेली आहे की ज्यावेळी स्थगिती झाली 9 सप्टेंबर 2020 तोपर्यंत ज्यांना तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे, ज्यांना निवडलं आहे, त्यांना नियुक्त्या देऊन टाका. हे क्लिअर कट सुप्रीम कोर्टचं त्यांनी दिलेलं एक गाईडलाईन आहे. SBCचे असतील लोक, आपले SC-BCचे लोक असतील, इतका गोंधळ आहे. मला दररोज एक 400-500 मेसेज येतात. मला सगळे सामान्य ज्यांना नुकसान झालं, ज्यांचं नियुक्त्या झाल्यात पण ज्यांचं सिलेक्शन झालं पण त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, हे दररोज मला 500 मेसेजेस असतात आणि सांगतात महाराज संभाजी छत्रपती तुम्ही एक काम करा, आमच्यासाठी या पुढं. मी 8 महिने थांबलोय, त्याच्यावर काही निर्णय नाही. उलट सरकार काय म्हणते की EWS मध्ये आम्ही यांना बसवतो. आता मला सांगा, तुम्ही जर EWS मध्ये बसवलं तर ज्या समाजाला, ज्या मराठा समाजाच्या मुलांना ज्या नियुक्त्या झाल्यात किंवा किंबहुना त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांना तुम्ही नियुक्त्या जर EWS मध्ये दिला, तो डेप्युटी कलेक्टरचा माणूस तहसीलदार येऊन बसणार. हे मान्य आहे का? होऊ शकत नाही. पण ज्या
मेरिटवर EWSच्या मुलांना मिळालेलं आरक्षण आहे त्यांच्यातलं कमी होणार नाही का? म्हणजे ह्याच्यात परत येते SCBC आणि मराठा समाजामध्ये तुम्हाला वाद लावायचं का? ह्याची जर स्पष्टता द्या. सगळा गोंधळ आहे. ते अटॉर्नी जनरलला बोलून बोलून मी आता थकलोय. आता त्यांनी सुद्धा याच्यात स्पष्टता त्यांनी सांगावं आम्हाला हा गोंधळ कशामुळे निर्माण झाला आणि तुम्ही काय करणार आहे. सुपर न्युमेरीच्या अधिसंख्या जागेच्या ह्याच्यातनं तुम्ही वाढवा म्हटलं होतं आणि त्यावेळी सरकारने सांगितलं हो आम्ही वाढवतो. उपसमितीच्या मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये निर्णय सुद्धा झाला जो काही खर्च येईल एक्स्ट्रा आर्थिक बोजा सरकार सहन करेल. आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणते की जर तुम्ही अधिसंख्येच्या जागेच्या माध्यमातून जर तुम्ही स्वतः खर्च करत असाल तर तुम्ही द्या ना. या मुलांची काय चूक आहे सांगा. तिने परीक्षा दिली ते सिलेक्शन झालं. ते आज आता म्हणत होते की आता हे तुम्ही कोविडचं कारण म्हणताय कोविडचं कारण म्हणताय. आता कोविड संपलं तर द्या ना नियुक्त्या. त्याच्यावर सुद्धा काय भाषण. आम्हाला याच्याबद्दलची स्पष्टता पाहिजे. दुसरा मुद्दा जे आणि प्रामुख्याने जे महावितरणची मुलं आहेत त्याच्यात महावितरण आणि आपले MPCचे जे मुलं आहेत लोकसेवा याचे. तर दुसरा मुद्दा आहे सारथीचा जो माझा जीवाचा जो मुद्दा आहे. कारण का सारथी शाहू महाराजांच्या नावाने उभा राहिलेली संस्था आहे. जर ठीक आहे तुम्हाला आरक्षण नाही मिळत ना तोपर्यंत सारथीच्या माध्यमातून तुम्ही त्या मुलांना सुशिक्षित करू शकता सुरक्षित करू शकता सक्षम करू शकता. अशी ही संस्था आहे. ती तुमच्या हातातला विषय. आम्ही म्हटलं 1000 कोटी द्या. ठीक आहे 1000 कोटी हा नंतरचा विषय. पण तुम्ही आता पण काय केलंय. थोडंफार जर काही काम झालं असेल ते सारथीमध्ये झालं ते आम्ही काही समाधानी नाही आहोत. एक कोल्हापूरला उपकेंद्र काढलं. ठीक आहे कोल्हापूरला उपकेंद्र शाहू महाराजांच्या जयंती निमित्त केलं हे चांगली बाब आहे. पण तिथं स्टाफ आहे का. तिथं कोर्सेस सुरू झालेत का. ती जागा अजून हस्तांतर झाली आहे का. काही झाले नाही. पुण्यासारख्या ठिकाणी जागा दिली म्हणतात चांगली बाब आहे. काम सुरू झाले का. बाकीच्या उपविभागीय कार्यालय सुरू झालेत का. काही झालेलं नाही. पण तुमचं त्यांचं म्हणणं परत पडलं की 1000 कोटी तुम्ही म्हटलं आणि 500 कोटी आम्ही दिले आणि उद्या ते खर्च झाले नाहीत पैसे समजा 50 कोटीच खर्च झाले की पुढच्या बजेटला आम्हाला तुम्हाला 500 200 कोटी करता येणार तर तुम्हाला 52 कोटी द्यावं लागतील. मान्य. मग या सारथीच्या लोकांनी काय काय तुम्ही करणार हा ब्लू प्रिंट तयार केली का. तुम्ही मास्टर प्लॅन तयार केलाय का. तुम्ही या येणाऱ्या बजेटमध्ये तो विषय घातलाय का ते आम्हाला सांगावं तुम्ही. हो आम्ही एक 100 कोटी 200 कोटी रुपये खर्च करणार आहोत हे तुम्ही घातलंय काय. नाही तर परत बजेट गेले बजेटमध्ये काय नसेल मग काय करायचं आपण. त्याची सुद्धा स्पष्टता आमच्या समोर नाही आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आम्ही विषय सांगितलं होतं की जे 10 लाख तुम्ही कर्ज देता 10 लाखांनी काही होत नाही आहे. तुम्ही 25 लाख रुपये करा. काय केले तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला 8 महिन्याच्या अगोदर. काही झालेलं नाही. 25 लाख. बरं तुम्ही काय डिक्लेअर केलं 400 कोटी रुपये डिक्लेअर केले. किती पैसे आले 30 कोटी झाले. 30 कोटी आता देतो म्हटले तेही काय आलेले नाहीत. कर्ज परतावा आता अडकले सगळं. उद्या पुढच्या बँक हे देणार नाहीत पैसे. कर्ज देणार कशा देतील. पैसेच मिळत नाही तर कशाला आम्ही कर्ज देऊ म्हणणार. अशी परिस्थिती आता निर्माण झाली. कार्यकारी संचालक नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाला. अजून संचालक बॉडी नाही आहे. कशी निर्णय होणार ह्याची सुद्धा आम्हाला स्पष्टता तुम्ही देणं गरजेचं आहे. वसतिगृहाची मागणी होती. बस सरकारनेच लिस्ट काढलेली की 23 वसतिगृह आम्ही समाजाला देऊ. पण त्याच्या पुढं नामदार अशोकरावजी चव्हाणांनी सुद्धा सांगितलं की मागच्या 15 ऑगस्टला आम्ही 14 वसतिगृहाचं उद्घाटन करू. किती उद्घाटन झाले. एकही वसतिगृहाचं उद्घाटन झालेलं नाही. एक अपवादात्मक एकच वसतिगृहाचं उद्घाटन झालं ते सुद्धा 14 ऑगस्टच्या अगोदर वाटते. ते म्हणजे ठाण्याला एकनाथ शिंदेनी ते उद्घाटन केलं. मुलींसाठी वसतिगृह आहे ते कौतुक आहे. ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सांगा केव्हा तुम्ही वसतिगृह सुरू करणार आहेत. अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत. सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल पेंडिंग आहेत. प्रस्ताव ऑलरेडी गेलेत. त्याच्यावर सुद्धा काय चर्चा नाही. 5वा माझा महत्त्वाचा मुद्दा कोपार्डीचा खटला 2016ला निकाल लागलेला आहे. फाशी झाली त्या लोकांना. 2018 लोकांना त्यांना कायदे त्यांना हे आहे की परत अपील करू शकतात. त्यांनी अपील केलं तो त्याचा कायदेशीर भाग आहे.
मी सरकारला सांगितलं, तुम्ही एक ॲप्लिकेशन द्या की हा खटल्याचा निकाल ताबडतोब लावावा. हिने ॲप्लिकेशन दिलं काय आम्हाला माहीत नाही. हा माझा शब्द नाही ॲप्लिकेशन, हा कोर्टाचा शब्द आहे. ॲप्लिकेशन द्या. त्याच्याबद्दल उदासीनता आहे ते, त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगावं काय केलं. 2022 नुसतं कोविड, ऑफलाईनमध्ये नको ही केस, 1-to-1 सुरू होऊन दे, कोर्ट सुरू होऊन दे. आता कोर्ट सुरू झाले, त्याच्याबद्दल सुद्धा काही स्पष्टता नाही. ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देतो. कुठं नोकऱ्या दिल्यात? एक माणसाला नोकरी नाही. आणि नोकऱ्या कुठे देतो? म्हणजे एस टी महामंडळ माहीत आहे सगळ्यांना, मला काही सांगायची गरज नाही. आणि अशा ठिकाणी देऊ नये जिथं ते उद्या बंदच पडणार आहे. नुसते 10 लाख रुपये त्यांनी दिले, त्या बाबतीत आम्ही त्यांचं कौतुक करतो. पण मूळ मागणी जी आहे नोकरी मिळाली पाहिजे त्या मुलाला, पैसे देऊन काय मिळणार आहे? त्या मुलाला नोकरी देतो म्हटले, त्याच्याबद्दल स्वतः तुम्ही काय बोलला नाही. भोसले समितीने जे 12 मुद्दे दिलेले, जे गाईडलाईन दिलेली आहे, तुम्ही समिती स्थापन करता आरक्षणाच्या बाबतीत, त्यांनी सांगितलं आरक्षणाच्या ठिकाणी भोसले समितीने सांगितलं. पण हे 12 मुद्दे हे तुम्ही महाराष्ट्र शासन इम्प्लिमेंट करू शकता. हे कुणी समिती स्थापन केली आहे? ही सरकारने समिती स्थापन केलेली समिती. नाही केलं तुम्ही, त्याच्यावर स्पष्ट. हे एवढे मुद्दे मी तुम्हाला सांगतो, हे 7-7च मुद्दे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं, अनेक लोकांचं म्हणे आरक्षणाची काय गरज आहे. अनेक लोक बोलतात जे समाजातले नाही आहेत. शाहू महाराजांनी ज्यावेळी SC, ST, OBC ना आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला, त्यांची भूमिका हीच होती की ते सुशिक्षित व्हायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे, नोकऱ्या मिळायला पाहिजे. आणि एक दिवस असं यायला पाहिजे की सगळेजण सुशिक्षित राहतील, मग आरक्षणाची त्यावेळी गरज नाही भासणार. पण आज ती परिस्थिती आहे का? नाही आहे. मग ती परिस्थिती येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे ना. जर आरक्षण तुमचं अडकलेलं आहे, तुम्ही त्या मराठा समाजातल्या लोकांना सुरक्षित, सुशिक्षित, सक्षम हे करायचं असेल तर हे 5-6 मुद्दे तुम्ही आणा ना समोर. हे मार्गी लावून नाही 5-6 मुद्दे, बऱ्याच मार्गी गोष्टी लागतील. पण ते तुमची इच्छा काय दिसत नाही. आणि म्हणून मी आज ठरवलं की आपण सुद्धा काही ती आपण भूमिका घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाचे समन्वयक सगळे मला येऊन भेटले. या समन्वयकांना मी माझी भूमिका सांगितली. समन्वयक मला म्हटले की राजे, ही भूमिका तुम्ही घेऊ नका. एवढं शेवटच्या टोकाची भूमिका हे तुम्ही घेणं शोभत नाही, तुम्ही घेऊ नये. आम्ही करायला तयार आहोत. वेळ प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही पुढे जातो. पण तुम्ही ही भूमिका घेऊ नका, असं सर्वांचं मत पडलं. पण शेवटी मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो. आज प्रेस कॉन्फरन्ससुद्धा मी एकटी घेतलेली, मी समन्वयकांना इथं बोलवलं नाही माझ्या बाजूला. आणि मी स्पष्टपणाने पहिल्या दिवशीपासून सांगतो की समाजाला आता विटीस धरू नये. समाजाने आपली भूमिका मांडलेली आहे. आता परत त्या समाजाला रस्त्यावर का आणायचं? कोविड एक कारण असेल, पण माझं तर प्रामाणिक मत समाजाला याला वेटीस धरून. मला सरकारच्या कुठल्या विरोधात नाही, पण मी आता ठरवलं आहे की माझी भूमिका हे या 5 मुद्द्यासाठी, 5 ते 6 मुद्दे हे महाराष्ट्र शासनाने क्लिअर करायला पाहिजे. केंद्राची काय भूमिका आहे हे मी सुद्धा स्पष्ट बोललोय, त्यातनं सुद्धा पळवाट नाही आहे. तर राज्य सरकारने या 5 मुद्द्या जर यांनी क्लिअर केले नाहीत, जे दिसते आतापर्यंत, म्हणून माझी भूमिका आता स्पष्ट मी ठरवलेली आहे की मी आमरण उपोषण 26 फेब्रुवारीला पासून सुरू करणार आहोत. मला माहित आहे हा आमरण शब्द सुद्धा निघताना अवघड आहे. आणि प्रामुख्याने का अवघड आहे? कारण का मी माझं लहानपण असेल, माझं जीवनशैली असेल, ही सगळी वैभवात गेलेली. आणि म्हणून समाजातले सगळे लोक म्हणत होते तुम्ही राजे हे आमरण उपोषण करू नका, अन्नत्याग करू नका. पण मलाही माहित आहे हे अन्नत्याग, आमरण उपोषण
हे अवघड असते. बोलणं एक भाग आहे, पण करणं हे अवघड आहे. पण छत्रपतींना सुद्धा हे माहीत आहे की समाजाच्या ज्या भावना असतात त्याच्या पुढं हा अवघड शब्द हा केव्हा येत नाही. आणि म्हणून 26 फेब्रुवारीला आझाद मैदानमध्ये मी एकटं मरण उपोषण करणार आहे. माझी समन्वयकांना सगळ्यांना विनंती आहे, तिथं कोणी येऊ नये, समाजाला इथं बोलू नये. मी एकटं करणार आहे. माझा हा लढा नाही, हा माझा विरोध कोणाशी नाही, पण मराठा समाज, गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने ह्या 5 ते 6 मागण्या आहेत, ह्याचा न्याय लावावा या सरकारने. एवढीच माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना आहे. आणि एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय पत्रकारांना काय प्रश्न असतील तर आपण विचारा. मला एक प्रश्न असा होता की आपण हा जो निर्णय घेतला आहे, 27% मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जवळपास सुटला दिसत आहे. कोर्टाने तुम्हाला आरक्षण दिले होते आणि अहवाल जो आहे तो सीमारद्द केला आहे. यामध्ये 20% पेक्षा जास्त यामध्ये आरक्षण देऊ शकतो. 27% किती सीमा आहे. ओबीसी आरक्षण मिळत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं मराठा आरक्षण मिळायला पाहिजे. नाही, मला तुमचा प्रश्न नाही समज. ओबीसी आरक्षणाला 27% जो अडचण सुटताना दिसत आहे आणि मराठा आरक्षण त्या काळात टिकला नाही. यामुळे मला असं वाटतं की ओबीसीने आपलं आरक्षण मिळवलं, मराठा आरक्षण नाही, प्रश्न अजूनही मला क्लिअर नाही, पण तरी मी सांगायचा प्रयत्न करतो की मी माझी भूमिकासुद्धा मी स्पष्ट आणि क्लिअर केली की जे सेंटरमध्ये मी जे बोललो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हां, की ओबीसी मधच्या आरक्षणाच्या बाबतीत मी बोललो आहे, पण प्रामुख्याने मी काय बोललो की इंदिरा साहनी केस काय म्हणते की 52% वर जर आरक्षण द्यायचं असेल आणि बाकीच्या राज्यांना जे दिलं जाते आणि केंद्र सरकार म्हणते की राज्याला अधिकार दिले आहेत, पण 52% वर जायचं असेल तर अपवादात्मक परिस्थिती असेल तरच तुम्ही देऊ शकता. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय की फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम जर परिस्थिती असेल तर. आणि दूरवर आणि दुर्गम काय म्हटलं जातं की जिथं रस्ते नाहीत, जिथं वीज नाही आहे, जिथं पाणी नाही आहे, अशा लोकांनाच तुम्ही देऊ शकता. ती जातं नाही आहे. ती 35 वर्षाच्या अगोदरचा निकाल आहे आणि त्यांनी सर्वे केव्हाचा केलं, 70-80 वर्षाच्या अगोदर इंदिरा साहनी. पण तो आज विषय तो लागू होऊ शकत नाही. तुम्हाला ह्या पार्लमेंटमध्ये हा शब्द बदलावा लागेल, कारण का हा पार्लमेंटचा शब्द नाही आहे, हा कोर्टाचा शब्द आहे. म्हणून पार्लमेंटचा अधिकार हा शब्द बदलायला. त्याची व्याख्या तुम्ही परत एकदा चेंज करा ना. हा साधा सुद्धा मी पॉईंट बोललो. राजेश, तुम्ही या सभागृहातून 1-2 पत्रकार परिषदा घेतल्या, तुम्ही पत्र पण लिहिली, महाविकास आघाडी सरकार तुमची फसवणूक करतंय. नाही, म्हणून फसवणूक करते काय न करते ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही. जे मी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना, आणि म्हणून मी 6 मुद्दे हे जे मी मांडलेले आहेत, त्या 6 मुद्द्यातलं नुसतं सारथी जर सोडलं तर पुढं काही झालेलं दिसत नाही. सारथीमध्ये सुद्धा आम्ही समाधानी नव्हतो, हे त्यांनी क्लिअर करावेत. म्हणूनच हे आमरण उपोषण मी जाहीर केलेलं आहे. पंतप्रधानांना आपण भेटले आहेत आणि असं मुद्दा पण मांडला, अनेक खासदारांना सोबत घेण्याचा आहे. नाही, तो आता विषय जुना झालेला आहे. पण मी पार्लमेंटमध्ये मला संधी नाही दिली तरी मी तिथं ओढून घेतली ती संधी. आणि मी राज्याच्या राज्याला अधिकार दिले त्यावेळी मी स्पष्टपणे बोललो आहे. केंद्र सरकार राज्य सरकार नाही, क्लिअर आहे. बघा, राज्य सरकार हे आता 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर ती अपवादात्मक परिस्थिती पाहिजे. ती अपवादात्मक परिस्थिती निर्माण करायची असेल तर तुम्ही सामाजिक मागास सिद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी आणि केंद्र सरकारची काय जबाबदारी आहे, ते तुम्ही जो दूरवर आणि दुर्गम हा शब्द बदलल्याशिवाय तुम्ही वर देऊ शकत नाही. मग ती केंद्राची जबाबदारी आहे. राज्याला अधिकार केव्हा आहे, जर 50%च्या आत जर आरक्षण द्यायचं असेल तर. बघा, कोर्ट स्पष्ट आणि क्लिअर म्हणते 50%च्या वर जर द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती दूरवर आणि दुर्गम पाहिजे. फार फ्लंग अँड रिमोट हा माझा शब्द नाही आहे, हा इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मांडलेल्या समोर हा शब्द आहे. ओके, मला मागच्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणामध्ये देखील प्रश्न एक मोठा राज्यामध्ये आता प्रलंबित आहे. त्यामध्ये जनगणनेची समस्या मागणी होते. मराठा समाजाच्या ज्या पद्धतीने मागण्या आहेत त्या पद्धतीने ओबीसीचं देखील म्हणणं आहे. प्रत्येक जनगणना होणं गरजेचं आहे. या संदर्भात नाही, आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट गाईडलाईन दिलेली आहे की ओबीसीची ही जनगणना होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ती होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ते आरक्षण मिळू शकणार नाही. आणि जी सुप्रीम कोर्टची गाईडलाईन दिलेली आहे
ती तुम्ही मान्यच करायला पाहिजे. राज्याने राज्याची जबाबदारी पार पाडली, केंद्राने केंद्राची जबाबदारी ह्याच्यात पडायला पाहिजे. हे स्पष्ट आणि क्लिअर आहे आणि ते लवकर करायला पाहिजे. नाही तर तुम्ही ह्या ओबीसीच्या लोकांना सुद्धा सगळं असंच आपण टाळत बसू. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ना त्यांच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत. वेळ प्रसंगी आज मराठ्यांच्या बाबतीत मी उतरलोय, उद्या मी ओबीसीच्या बाबतीत सुद्धा मी उतरेल. बहुजन समाज शेवटी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज काय बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी पुढे आलेले आहेत. तीच माझी भूमिका आहे. राज्यामध्ये तुम्ही भूमिका स्पष्ट केली की तुम्ही आझाद मैदानात उपोषणाला बसत आहात, आम्हाला उपोषणासाठी. केंद्राच्या बाबतीत तुमची भूमिका काय असेल? कारण केंद्रामध्ये पण तुम्हाला असं बाजू मांडण्याचा संधी देत नाही संसदेमध्ये. त्याशिवाय ज्या तरतुदीत बदल करायला पाहिजे हे तुम्ही गेल्या बरोबर आहे तुमचा प्रश्न रास्त आहे. ज्यावेळी प्रथमतः राज्य सरकारने तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करायला पाहिजे आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर केंद्रात हा विषय जाणार आणि केंद्रात हा विषय गेल्यानंतर तिथं हा आवाज उठवावाच लागणार आहे. मी ऑलरेडी आवाज उठवला आहे, माझी जबाबदारीच ती आहे. सुदैवाने परत पुढं खासदार असतो तर आणि जोरात आवाज उठवेल. ओबीसी आरक्षणामध्ये बरेच मराठा समाजाचा समावेश करावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. नाही, मी क्लिअर केलं आहे की मी शिवशाहूंचा वंशज आहे. माझ्यासाठी 18 पगड जात 12 बलुतेदार. आता ESBCच्या ठिकाणी ACBCचं आम्ही आरक्षण देऊ आणि ते सगळेजण हुशार लोक आहेत, त्यांना माहिती आहे कसं आरक्षण ते द्यायचं आणि म्हणून त्याच्याबद्दल आणि मी काय बोलण्यापेक्षा माझी भूमिका ही आहे, जे आरक्षण टिकणार आहे ते आरक्षण तुम्ही द्या. मी बोललो ना, माझं क्लिअर झालं, पॉईंटच क्लिअर केला बोल. मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं तुम्ही इशारा देताय, तुम्हाला बैठकीला बोलवलं जातं आणि त्यानंतर काही आश्वासन दिल्यानंतर ती मागण्या मान्य होतील असं तुम्हाला सांगितलं जातं. त्यानंतर आंदोलन मागे घेतलं जातं. आता तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला घोषणाला घोषणा केली. जर आता या मागण्या मान्य झाल्या नाही काय सातत्यानं नाही, म्हणून मी आमरण उपोषण निश्चित बसणार आहे आणि ज्यावेळी सरकारची इच्छा असेल ह्या मागण्या आम्ही पूर्ण करू शकतो, त्यासाठी मला जायची काही गरज नाही. त्यांनी समितीच्या लोकांना बोलावं, समितीच्या लोकांना पटलं तर वेल अँड गुड, लगेच थांबून मी हे आमरण चर्चेला पुढे जाईल म्हणजे आझाद मैदानामध्ये तुम्ही बसून राहणार, चर्चेला बोलताना मंत्रालय माझं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा आहे. माझं ते आता माहीत नाही, मी त्याचं हे काही केलं नाही. माझं मौन असणार, मी काय बोलणार नाही. सरकारच्या पुढं ह्या मागण्या आहेत. आज नाही, मुख्यमंत्र्यांना 2 पत्र दिलेत, समितीच्या पुढं मिटिंग दिली. मी काही बदल नाही माझ्या ह्याच्या मागण्यात. ज्या मागण्या आहेत त्या पूर्वीच्याच आहेत, एकही वाढवलेली मागणी नाही. सरकारने ते सॉल्व्ह करत आणि त्याच्यातलं सरकारनं वाटलं की नाही आपण थोड्या गोष्टी आमच्या अडचणी आहेत हे आम्हाला सांगायचे आहेत, त्यांनी समितीच्या लोकांना बोलावं, समन्वयकांना बोलावं आणि सांगावं. उपोषण मागे घ्यायचा तुमची प्रमुख म्हणजे तुम्ही मागण्या तर सांगितलेली आहे, पण कुठल्या बेसवरती तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणजे सरकारने काय केलं तर उपोषण मागे घ्या. म्हणून त्यांनी समन्वयकांना बोलावं. मी माझा मौन असला ते त्यांनी समन्वयकांना बोलावं. समन्वयकांना पटले यांची भूमिका, उदाहरण ते नियुक्त्यांची भूमिका असेल, जर पटली ह्या आमच्या अडचणी आहेत, हे आम्ही करू शकत नाही, हे आम्हाला करता येते, तर सगळ्यांना पटलं तर ते लगेच कॉल ऑफ होईल. राज्यपाल 26 तारखेच्या पूर्वी जर बोलावणं आलं सरकारकडनं नाही, आता तारीख 26 तारीख ठरलेली. राज्य सरकारमध्ये असे कुठले नेते आहेत जे मराठा प्रश्नासंदर्भात टाळाटाळ करत आहेत? नाही, मी करतोय माझ्यासाठी, मी स्वतः प्रयत्न करतो. मी एक शिवशाहूंचा वंशज आहे, एक घटक आहे. मी दुसऱ्यांचं काही बघत, मी माझं स्वतःच बघतो. हां, तो मगाशी एक मुद्दा राहिला माझा की गुन्हे जे झालेले आहेत अजूनही गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत. उलटं 2016ला ज्यांच्यावर गुन्हे झालेत ते आत्ता म्हणजे परत एकदा ते म्हणजे पोलीस स्टेशन त्यांना बोलून घ्यायला लागले आणि बरंच नवीन गुन्हे नोंद करायला लागले. तो सुद्धा दुर्दैवाचा, तोही मुद्दा माझा मगाशी राहिला, तोही मुद्दा त्याच्यात आहे. गुन्हे कारण हे काय देशद्रोही नाही आहेत, मी समाजासाठी आपला आवाज उठवलाय. तुम्ही काही ते मार्ग काढायलाच पाहिजे. वेगळा प्रश्न आहे, एसटी प्रशासन संदर्भात आहे. गेले 3 महिने नाही, पण आज नको मिक्स होईल फार. तुमची भूमिका नाही, भूमिका माझी क्लिअर आहे. त्यांना न्याय मिळायला पाहिजे एस टीच्या लोकांना. हां काय महावितरणचे विद्यार्थी आहेत, त्यांचा प्रश्न नाही, मी बोललो ना मगाशी, मी बोललो ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे, ज्यांचं सिलेक्शन असं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नियुक्त्या द्यायला पाहिजे. शिवजयंती मिरवणुकीला परवानगी मिळाली अशा पद्धतीनं आता मागणी व्हायला लागलेली आहे. पुण्यात देखील महापौरांना पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना. तुम्हाला काय वाटतं कोणाच्या बद्दल परिस्थिती
नाही, कोविडची परिस्थिती बघून निर्णय घ्यावा. हां, पण माझी सुद्धा इच्छा आहे का ना, दिल्लीत आम्ही शिवजयंती तयार घेतोय. म्हणजे ज्या शिवजयंतीला पहिल्यांदा राष्ट्रपती आले होते, हां, आणि म्हणून आमची सुद्धा इच्छा तिथं सुद्धा जोरात व्हावी. पण शेवटी जे कोविडचे नियम असतील ते लक्षात पुढे ठेवूनच आपल्याला जावं लागेल. माझे एक प्रश्न, तुम्ही या आधी सुद्धा जेव्हा एकट्याने आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी बऱ्याच प्रमाणात समाज कायदा हातात घेऊ नये. हे मी पहिल्यापासून शिवशाहूंचा वंशज आहे. कायदा हातात घेऊन कुठला मार्ग निघत नाही आणि कायदा हातात मराठा समाजाने घेऊ नये. तुम्ही शिस्तबद्ध समाज आहे. तुम्ही आज नाही आहे, तुम्ही तुमच्या अनेक 58 मोर्चे 52 ते 54 ते 58 मोर्चे तुम्ही दाखवून दिलेले. शिस्त सोडून कायदा हातात घेऊन हे मला स्वतःला ते आवडणार नाही. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे स्वराज्य स्थापन करून दिलं, हे स्वराज्य स्थापन करत असताना शिवाजी महाराजांनी नुसतं मराठ्यांचं स्वराज्य च्यापेक्षा 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. 200 वर्षांनंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. प्रथमतः कोल्हापूरमध्ये 50%. त्या 50%मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठ्यांचा समावेश होता. मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे आणि पिंजून काढत असताना हेच मला लक्षात आलं की मराठा समाज सुद्धा एक बहुजन समाजाचा एक घटक आहे आणि ह्या वंचित गरीब मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. म्हणून त्यावेळी मी ती भूमिका घेतली आणि भूमिका हीच होती की मी मराठा आहे म्हणून मी मराठा समाजाच्यासाठी उभा आहे असं नाही आहे. मी बहुजन समाजाला त्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एका छताखाली कसं आणता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रवास होता. नंतर 5 मे 2021ला आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं, हे सर्वांना कल्पना आहे. मी अनेक मोर्चे आम्ही काढले. कोल्हापूरला असेल, नाशिकला असेल, नांदेडला असेल, मूक आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र लिहिले. सगळ्या उपसमितीला एकत्र घेऊन आमच्या व्यथा मांडल्या. पूर्वीच्या सगळ्या माझ्या पत्रकार परिषदा किंवा माझी भूमिका ही नेहमी आक्रमक आपण सर्वांनी पाहिलेली. पण आता मी निश्चित उद्विग्न झालोय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. माझा कुठल्याही पक्षातल्या लोकांना कुठेही विरोध नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला. 5 मे 2021ला ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी मी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन समाजाच्या पुढं मी गेलो आणि नेमकं सांगितलं की आपलं आरक्षण कसं रद्द झालंय, ह्याच्या पुढचे मार्ग काय आहेत, आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. सगळ्या नेत्यांच्या दारी गेलो मी, सगळ्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्यांच्या दारी गेलो, हात जोडून त्यांना विनंती केली आणि काय परिस्थिती आहे हे मी त्यांना स्पष्ट पुढं मांडली. परत एकदा सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना किंबहुना पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मला परत एकदा समजून सांगायचं आहे जी मी भूमिका वेळोवेळी मांडत आलेलो आहे. ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, पुनर्याचिका. त्यांनी बराच वेळ घेतला पण ठीक आहे, त्यांनी ते आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केली.
आत्ताचं त्याचं स्टेटस काय आम्हाला माहीत नाही. त्यामध्ये भोसले समिती त्यांनी स्थापन केली. भोसले समितीने सुद्धा 12 मुद्दे दिलेत जे गायकवाड आयोगाच्या ह्याच्यात अहवालाच्या नाही आहेत. ते सुद्धा त्यांनी त्याच्या शिफारस केलेली नाही आहे. ते त्यांनी केलं काही नाही, ते उपसमितीच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगावं, ते कानावर आलेलं नाही. हे झालं महाराष्ट्राची बाजू. कारण का सरकारची बाजू का महत्त्वाची तुम्ही समजून घ्या. महाराष्ट्र सरकारच्या ह्या बाबतीत जोपर्यंत तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला परत आरक्षण दिलं जाणार नाही. कारण का तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की तुम्ही पुढारलेला वर्ग आहे, मग तुम्ही पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध कराल. आता राज्य सरकार काय म्हणते, आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकलेलं आहे, रिव्ह्यू पिटिशन काय निकाल देईल त्यावेळी बघू. पण तोपर्यंत हे मी मान्य करतो, पण तोपर्यंत तुम्ही एक समिती स्थापन करू शकता. म्हणजे रिव्ह्यू पिटिशन आत्ताच कितीतरी 7-8 महिने झालेले आहेत आणि परत 1 वर्षभर थांबायचं काय आम्ही, आणि मग त्याच्यानंतर मग ती समिती स्थापन परत एकदा आयोग नेमायचा आणि परत 7-8 महिने घालवायचे त्याच्यात. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही समिती स्थापन करा ना, अनऑफिशियल समिती, शासनाची ऑफिशियल समिती आहे, पण समिती स्थापन करा. होमवर्क आत्ताच करून टाका तुम्ही, त्याच्यावर काही भाष्य होत नाही. 8 महिने झाले हे मी बोलून. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, समजा आपण सामाजिक मागास सिद्ध झालो, मग आरक्षण कसं मिळणार. त्याला साधा पर्याय हे मी पार्लमेंटमध्ये बोलून दाखवलंय. मी काय उगाच काय बोलायचं बोलत नाही, मी पार्लमेंटमध्ये बोललोय. आणि काय बोललोय मला परत समाजातल्या लोकांना मुद्दाम या प्रसंगी सांगायचं आहे, ते म्हणजे की आपला पर्याय काय. तो पर्याय एकच 2 पर्याय मला जे दिसतात. कारण का केंद्र सरकारने काय सांगितलं की राज्याला अधिकार दिलेले आहेत. आता राज्याला अधिकार दिलेत म्हणजे काय की तुम्ही आरक्षण द्या, पण तुम्ही 50% आपण ऑलरेडी 52% आरक्षण आपण कन्झ्युम केलेलं आहे. आता कुठलं आरक्षण देणार, आता कुठलं आरक्षण तुम्ही देणार. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणते की तुम्ही जर 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती अपवादात्मक पाहिजे. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, ते इंदिरा साहनीच्या केसचा रेफरन्स देऊन सर्वोच्च न्यायालय म्हणते फार फ्लंग अँड रिमोट. हे मी बोललोय फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम परिस्थिती असेल तरच तुम्ही ते आरक्षण देऊ शकता. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे काय, जिथं लाईट नाही, जिथं रस्ते नाहीत, तिथं सगळीकडेच आहेत महाराष्ट्रात. मग तुम्हाला कसं मिळणार. हा शब्द कोणाचा आहे, फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम, हा पार्लमेंटचा शब्द नाही आहे. हा शब्द कोर्टाचा शब्द आहे. पार्लमेंटला अधिकार आहे हा शब्द बदलायचा, आणि दूरवर आणि दुर्गमची व्याख्या तुम्ही बदलू शकता. आता हाच विषय मी पार्लमेंटमध्ये सत्ताधारी पक्षाला म्हटलं की मला बोलायला द्या, त्यांनी नाही दिलं मला बोलायला. पण त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढे आले, म्हटले की शिवशाहूचे हे वंशज आहेत, त्यांना बोलायचा अधिकार आहे, तुम्ही द्यायला पाहिजे. आणि म्हणून तो विषय त्यावेळी मी मांडला आणि तो पार्लमेंटमध्ये नोट झालेला. आता तुम्हाला हा मुद्दा बदलायचाच नसेल, तुम्हाला ही व्याख्याच बदलायची नसेल, फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम, तर एकच पर्याय दिसतो केंद्रात, तो म्हणजे तुम्ही सरसकट. संभाजीराजे ह्याच्या बाबतीत क्लिअर नाही. मी शाहूंचा वंशज आहे, मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मी सगळ्या बहुजन समाज 18 पगड जात 12 बलुतेदार घेऊन जाणारं माझं व्यक्तिमत्व आहे, तसंच राहणार आहे. आणि म्हणून मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आज परत एकदा मी बोलू इच्छितो, ते म्हणजे पूर्वी आरक्षण कोणी दिलं, भाजप शिवसेनेने दिलं. नंतर आरक्षण कोणी दिलं, आपण धरू पूर्वी काँग्रेसने दिलं, पूर्वी काँग्रेसने दिलं आणि नंतर भाजप शिवसेनेने हे आरक्षण दिलं. त्यांनी आपली भूमिका क्लिअर केलेली आहे की SCBC मध्ये आरक्षण द्यायला पाहिजे. ते विद्वान आहेत, सगळ्यांना कल्पना आहे काय करायला पाहिजे काही नाही, म्हणून मी त्याच्यात जास्त आधी बोलणं मी उचित समजत नाही. मला एवढंच मला सांगायचं आहे, जे टिकणारं आरक्षण आहे तुम्ही टिकणारं आरक्षण द्या, ही माझी भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे.
आता 5 मे 2021ला ज्यावेळी आरक्षण रद्द झाल्यानंतर मी सगळ्यांच्या दारी गेलो, सगळ्यांना हात जोडून विनंती केली की आपण मार्ग काय काढू शकतो. आणि मार्ग काढत असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार हे काय करू शकते. महाराष्ट्र सरकारच्या हातात जे मराठा समाजाला न्याय देण्याची जी भूमिका आहे हे तुम्ही हातात, ज्या गोष्टी तुमच्या हातात त्या तर करा तुम्ही. आणि अनेक मिटिंग झाल्या, तिथं आम्ही मूक आंदोलन घेतलं कोल्हापूरमध्ये. मूक आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब मिटिंग, दुसऱ्या दिवशीच मिटिंग बोलवली, सरकारने सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. आम्ही आलो मिटिंगला, मिटिंगमध्ये आश्वासन दिले की ह्या सगळ्या 6-7 मागण्या ज्या तुमच्या आहेत त्या आम्ही पुरे करू. आम्ही काही 23 मागण्या, काय पूर्वीचे 25 मागण्या आहेत ते आम्ही काय सगळ्या मागण्या त्यांच्या समोर टाकायच्या, काही व्हायचंच नाही असं सुद्धा नको. मोजून 5-6 मागण्या दिल्या, त्या मागण्या तुमच्या हातात, त्या तर तुम्ही पूर्ण करा. आणि ह्या 6-7 मागण्या, त्याच्यासाठी आज माझी ही खरी अर्थाने प्रेस कॉन्फरन्स आहे. आरक्षणाच्या ठिकाणी राज्यांनी काय करायचं आणि केंद्राची काय जबाबदारी आहे ते सुद्धा मी बोलून स्पष्ट केलेलं आहे. आता हे 6-7 मुद्दे मला परत एकदा सरकारला सांगायचे थोडक्यात, सविस्तर पद्धतीने मी ऑलरेडी त्यांच्याकडे सगळं मांडलेलं आहे. पहिला मुद्दा कुठला आहे की नियुक्त्यांचा. ज्या नियुक्त्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा गाईडलाईन दिलेली आहे की ज्यावेळी स्थगिती झाली 9 सप्टेंबर 2020ला, तोपर्यंत ज्यांना तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे, ज्यांना निवडलंय त्यांना नियुक्त्या देऊन टाका. हे क्लिअर कट सुप्रीम कोर्टचं त्यांनी दिलेलं एक गाईडलाईन आहे. SBCचे असतील लोक, आपले SCBCचे लोक असतील, इतका गोंधळ आहे. मला दररोज एक 400-500 मेसेज येतात. मला सगळे सामान्य ज्यांना नुकसान झालं, ज्यांचं नियुक्त्या झाल्यात पण ज्यांचं सिलेक्शन झालंय पण त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, हे दररोज मला 500 मेसेजेस असतात आणि सांगतात महाराज संभाजी छत्रपती तुम्ही एक काम करा, आमच्यासाठी या पुढं. मी 8 महिने थांबलोय, त्याच्यावर काही निर्णय नाही. उलट सरकार काय म्हणते की EWS मध्ये आम्ही यांना बसवतो. आता मला सांगा, तुम्ही जर EWS मध्ये बसवलं तर ज्या मराठा समाजाच्या मुलांना ज्या नियुक्त्या झाल्यात किंवा किंबहुना त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांना तुम्ही नियुक्त्या जर EWS मध्ये दिला, तो डेप्युटी कलेक्टरचा माणूस तहसीलदार येऊन बसणार. हे मान्य आहे का? होऊ शकत नाही. पण ज्या मेरिटवर EWSच्या मुलांना मिळालेलं आरक्षण आहे त्यांच्यातलं कमी होणार नाही का? म्हणजे ह्याच्यात परत येते SCBC आणि मराठा समाजामध्ये तुम्हाला वाद लावायचं का? ह्याची जर स्पष्टता द्या. सगळा गोंधळ आहे. ते अटॉर्नी जनरलला बोलून मी आता थकलोय. आता त्यांनी सुद्धा याच्यात स्पष्टता, त्यांनी सांगावं आम्हाला हा गोंधळ कशामुळे निर्माण झाला आणि तुम्ही काय करणार आहे. सुपर न्युमेरीच्या अधिसंख्या जागेच्या ह्याच्यातनं तुम्ही वाढवा म्हटलं होतं आणि त्यावेळी सरकारने सांगितलं हो आम्ही वाढवतो. उपसमितीच्या मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये निर्णय सुद्धा झाला, जो काही खर्च येईल एक्स्ट्रा आर्थिक बोजा सरकार सहन करेल. आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणते की जर तुम्ही अधिसंख्येच्या जागेच्या माध्यमातून जर तुम्ही स्वतः खर्च करत असाल तर तुम्ही द्या ना. या मुलांची काय चूक आहे सांगा. तिने परीक्षा दिली, ते सिलेक्शन झालं, ते आज आता म्हणत होते की आता हे तुम्ही कोविडचं कारण म्हणताय. आता कोविड संपलं तर द्या ना नियुक्त्या, त्याच्यावर काय भाषण. आम्हाला याच्याबद्दलची स्पष्टता पाहिजे. दुसरा मुद्दा आणि प्रामुख्याने जे महावितरणची मुलं आहेत त्याच्यात, महावितरण आणि आपले MPCचे जे मुलं आहेत लोकसेवा याचे. दुसरा मुद्दा आहे सारथीचा, जो माझा जीवाचा जो मुद्दा आहे. कारण का सारथी शाहू महाराजांच्या नावाने उभा राहिलेली संस्था आहे. जर ठीक आहे तुम्हाला आरक्षण नाही मिळत ना, तोपर्यंत सारथीच्या माध्यमातून तुम्ही त्या मुलांना सुशिक्षित करू शकता, सुरक्षित करू शकता, सक्षम करू शकता. अशी ही संस्था आहे. ती तुमच्या हातातला विषय. आम्ही म्हटलं 1000 कोटी द्या, ठीक आहे 1000 कोटी हा नंतरचा विषय. पण तुम्ही आता पण काय केलं? थोडंफार जर काही काम झालं असेल तर सारथीमध्ये झालं, ते आम्ही काही समाधानी नाही आहोत. एक कोल्हापूरला उपकेंद्र काढलं, ठीक आहे कोल्हापूरला उपकेंद्र शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त केलं, हे चांगली बाब आहे. पण तिथं स्टाफ आहे का? तिथं कोर्सेस सुरू झालेत का? ती जागा अजून हस्तांतर झाली आहे का? काही झाले नाही.
पुण्यासारख्या ठिकाणी जागा दिली म्हणतात, चांगली बाब आहे. काम सुरू झालं का? बाकीच्या उपविभागीय कार्यालय सुरू झालेत का? काही झालेलं नाही. पण तुमचं त्यांचं म्हणणं परत पडलं की 1000 कोटी तुम्ही म्हटलं आणि 500 कोटी आम्ही दिले, आणि उद्या ते खर्च झाले नाहीत पैसे, समजा 50 कोटीच खर्च झाले की पुढच्या बजेटला आम्हाला तुम्हाला 500 200 कोटी करता येणार नाही, तुम्हाला 52 कोटी द्यावं लागतील. मान्य आहे. मग या सारथीच्या लोकांनी काय काय तुम्ही करणार, हा ब्लू प्रिंट तयार केली का? तुम्ही मास्टर प्लॅन तयार केलाय का? तुम्ही या येणाऱ्या बजेटमध्ये तो विषय घातलाय का? ते आम्हाला सांगावं तुम्ही. हो, आम्ही 100 कोटी 200 कोटी रुपये खर्च करणार आहोत, हे तुम्ही घातलंय काय? नाही तर परत बजेट गेले आणि बजेटमध्ये काय नसेल, मग काय करायचं आपण? त्याची सुद्धा स्पष्टता आमच्या समोर नाही आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आम्ही विषय सांगितलं होतं की जे 10 लाख तुम्ही कर्ज देतात, 10 लाखांनी काही होत नाही आहे, तुम्ही 25 लाख रुपये करा. काय केले तुम्ही? तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला 8 महिन्याच्या अगोदर, काही झालेलं नाही. 25 लाख. बरं, तुम्ही काय डिक्लेअर केलं? 400 कोटी रुपये डिक्लेअर केले. किती पैसे आले? 30 कोटी झाले. 30 कोटी आता देतो म्हटले, तेही काय आलेले नाहीत. कर्ज परतावा आता अडकले सगळं. उद्या पुढच्या बँक हे देणार नाहीत पैसे, कर्ज देणार कशा देतील? पैसेच मिळत नाही तर कशाला मी कर्ज देऊ म्हणणार? अशी परिस्थिती आता निर्माण झाली. कार्यकारी संचालक नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाला, अजून संचालक बॉडी नाही आहे. कशी निर्णय होणार ह्याची सुद्धा आम्हाला स्पष्टता तुम्ही देणं गरजेचं आहे. वसतिगृहाची मागणी होती, बस सरकारनेच लिस्ट काढलेली की 23 वसतिगृह आम्ही समाजाला देऊ. पण त्याच्या पुढं नामदार अशोकरावजी चव्हाणांनी सुद्धा सांगितलं की मागच्या 15 ऑगस्टला आम्ही 14 वसतिगृहाचं उद्घाटन करू. किती उद्घाटन झाले? एकही वसतिगृहाचं उद्घाटन झालेलं नाही आहे. एक अपवादात्मक एकच वसतिगृहाचं उद्घाटन झालं आहे, ते सुद्धा 14 ऑगस्टच्या अगोदर वाटते, ते म्हणजे ठाण्याला. एकनाथ शिंदेनी ते उद्घाटन केलं, मुलींसाठी वसतिगृह आहे, ते कौतुक आहे. ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सांगा, केव्हा तुम्ही वसतिगृह सुरू करणार आहेत? अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत. सोलापूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, पेंडिंग आहेत. प्रस्ताव ऑलरेडी गेलेत, त्याच्यावर सुद्धा काय चर्चा नाही. 5वा माझा महत्त्वाचा मुद्दा, कोपर्डीचा खटला 2016ला निकाल लागलेला आहे. फाशी झाली त्या लोकांना. 2018 लोकांना त्यांना कायद्यात त्यांना हे आहे की परत अपील करू शकतात. त्यांनी अपील केलं तर त्याचा कायदेशीर भाग आहे. मी सरकारला सांगितलं, तुम्ही एक ॲप्लिकेशन द्या की हा खटल्याचा निकाल ताबडतोब लावा. हिने ॲप्लिकेशन दिलं काय आम्हाला माहीत नाही. हा माझा शब्द नाही ॲप्लिकेशन, हा कोर्टाचा शब्द आहे. ॲप्लिकेशन द्या. त्याच्याबद्दल उदासीनता आहे ते, त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगावं काय केलं. 2022 नुसतं कोविड, ऑफलाईनमध्ये नको ही केस, 1 to 1 सुरू होऊन दे, कोर्ट सुरू होऊन दे. आता कोर्ट सुरू झाले, त्याच्याबद्दल सुद्धा काही स्पष्टता नाही. ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देतो. कुठं नोकऱ्या दिल्या? एक माणसाला नोकरी नाही. आणि नोकऱ्या कुठे देतो? म्हणजे एस टी महामंडळ. एस टी महामंडळ माहीत आहे सगळ्यांना, मला काही सांगायची गरज नाही. आणि अशा ठिकाणी देऊ नये जिथं ते उद्या बंदच पडणार आहे. नुसते 10 लाख रुपये त्यांनी दिले, त्या बाबतीत आम्ही त्यांचं कौतुक सुद्धा करतो. पण मूळ मागणी जी आहे, नोकरी मिळाली पाहिजे त्या मुलाला. पैसे देऊन काय मिळणार आहे? त्या मुलाला नोकरी देतो म्हटले, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काय बोलला नाही. भोसले समितीने जे 12 मुद्दे दिलेले, जे गाईडलाईन दिलेली आहे, तुम्ही समिती स्थापन करता आरक्षणाच्या बाबतीत, त्यांनी सांगितलं आरक्षणाच्या ठिकाणी भोसले समितीने सांगितलं. पण हे 12 मुद्दे हे तुम्ही महाराष्ट्र शासन इम्प्लिमेंट करू शकता. हे कुणी समिती स्थापन केली आहे? ही सरकारने समिती स्थापन केलेली समिती. नाही केलं तुम्ही, त्याच्यावर स्पष्ट. हे एवढेच मुद्दे मी तुम्हाला सांगतो. हे 7-7च मुद्दे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं, अनेक लोकांचं म्हणे आरक्षणाची काय गरज आहे. अनेक लोक बोलतात जे समाजातले नाही आहेत. शाहू महाराजांनी ज्यावेळी SC ST OBCना आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला, त्यांची भूमिका हीच होती की ते सुशिक्षित व्हायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि एक दिवस असं यायला पाहिजे की सगळेजण सुशिक्षित राहतील, मग आरक्षणाची त्यावेळी गरज नाही बसणार.
पण आज ती परिस्थिती आहे का? नाही आहे. मग ती परिस्थिती येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे ना. जर आरक्षण तुमचं अडकलेलं आहे, तुम्ही त्या मराठा समाजातल्या लोकांना सुरक्षित, सुशिक्षित, सक्षम हे करायचं असेल तर हे 5-6 मुद्दे तुम्ही आणा ना समोर. हे मार्गी लावून नाही 5-6 मुद्दे, बऱ्याच मार्गी गोष्टी लागतील, पण ते तुमची इच्छा काय दिसत नाही. आणि म्हणून मी आज ठरवलं की आपण सुद्धा काही ती आपण भूमिका घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाचे समन्वयक सगळे मला येऊन भेटले. या समन्वयकांना मी माझी भूमिका सांगितली. समन्वयक मला म्हटले की राजे, ही भूमिका तुम्ही घेऊ नका. एवढं शेवटच्या टोकाची भूमिका हे तुम्ही घेणं शोभत नाही, तुम्ही घेऊ नये. आम्ही करायला तयार आहोत. वेळ प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही पुढे जातो, पण तुम्ही ही भूमिका घेऊ नका, असं सर्वांचं मत पडलं. पण शेवटी मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो. आज प्रेस कॉन्फरन्ससुद्धा मी एकटी घेतलेली, मी समन्वयकांना इथं बोलवलं नाही माझ्या बाजूला. आणि मी स्पष्टपणाने पहिल्या दिवशीपासून सांगतो की समाजाला आता विटीस धरू नये. समाजाने आपली भूमिका मांडलेली आहे. आता परत त्या समाजाला रस्त्यावर का आणायचं? कोविड एक कारण असेल, पण माझं तर प्रामाणिक मत समाजाला याला विटीस धरून. मला सरकारच्या कुठल्याही विरोधात नाही, पण मी आता ठरवलं आहे की माझी भूमिका हे या 5 मुद्द्यासाठी, 5 ते 6 मुद्दे हे महाराष्ट्र शासनाने क्लिअर करायला पाहिजे. केंद्राची काय भूमिका आहे ही मी सुद्धा स्पष्ट बोललोय, त्यातनं सुद्धा पळवाट नाही आहे. तर राज्य सरकारने या 5 मुद्द्या जर यांनी क्लिअर केले नाहीत, जे दिसते आतापर्यंत, म्हणून माझी भूमिका आता स्पष्ट मी ठरवलेली आहे की मी आमरण उपोषण 26 फेब्रुवारीला पासून सुरू करणार आहोत. मला माहित आहे हा आमरण शब्द सुद्धा निघताना अवघड आहे. आणि प्रामुख्याने का अवघड आहे? कारण का मी माझं लहानपण असेल, माझं जीवनशैली असेल, ही सगळी वैभवात गेलेली. आणि म्हणून समाजातले सगळे लोक म्हणत होते तुम्ही राजे हे आमरण उपोषण करू नका, अन्नत्याग करू नका. पण मलाही माहित आहे हे अन्नत्याग, आमरण उपोषण हे अवघड असते. बोलणं एक भाग आहे, पण करणं हे अवघड आहे. पण छत्रपतींना सुद्धा हे माहीत आहे की समाजाच्या ज्या भावना असतात त्याच्या पुढं हा अवघड शब्द हा केव्हा येत नाही. आणि म्हणून 26 फेब्रुवारीला आझाद मैदानमध्ये मी एकटं आमरण उपोषण करणार आहे. माझी समन्वयकांना सगळ्यांना विनंती आहे, तिथं कोणी येऊ नये, समाजाला इथं बोलू नये. मी एकटं करणार आहे. माझा हा लढा नाही, हा माझा विरोध कोणाशी नाही, पण मराठा समाज, गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने ह्या 5 ते 6 मागण्या आहेत, ह्याचा न्याय लावावा या सरकारने. एवढीच माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना आहे. आणि एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय पत्रकारांना काय प्रश्न असतील तर आपण विचारा. मला एक प्रश्न असा होता की आपण हा जो निर्णय घेतला आहे, 27% मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जवळपास सुटला दिसत आहे. कोर्टाने आरक्षण दिले होते आणि अहवाल जो आहे तो सीमारद्द केला की यामध्ये 30% पेक्षा जास्त यामध्ये आरक्षण देऊ शकतो. 27% ची सीमा आहे. ओबीसी आरक्षण मिळत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं मराठा आरक्षण मिळायला पाहिजे? नाही, मला तुमचा प्रश्न नाही समज. ओबीसी आरक्षणाचा 27% जो अडचण होते सुटताना दिसत आहे आणि मराठा आरक्षण त्या काळात टिकला नाही. यामुळे मला असं वाटतं की ओबीसीने आपलं आरक्षण मिळवलं, मराठा आरक्षण नाही, प्रश्न अजूनही मला क्लिअर नाही, पण तरी मी सांगायचा प्रयत्न करतो की मी माझी भूमिकासुद्धा मी स्पष्ट आणि क्लिअर केली की जे सेंटरमध्ये मी जे बोललो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हां, की ओबीसी मधच्या आरक्षणाच्या बाबतीत मी बोललो आहे, पण प्रामुख्याने मी काय बोललो की इंदिरा साहनी केस काय म्हणते की 52% वर जर आरक्षण द्यायचं असेल आणि बाकीच्या राज्यांना जे दिलं जाते, आणि केंद्र सरकार म्हणते की राज्याला अधिकार दिले आहेत, पण 52% वर जायचं असेल तर अपवादात्मक परिस्थिती असेल तरच तुम्ही देऊ शकता. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय
की फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम जर परिस्थिती असेल तर, आणि दूरवर आणि दुर्गम काय म्हटलं जातं की जिथं रस्ते नाहीत, जिथं वीज नाही आहे, जिथं पाणी नाही आहे, अशा लोकांनाच तुम्ही दिलं. ती आता नाही आहे, ती 35 वर्षाच्या अगोदरचा निकाल आहे. आणि त्यांनी सर्वे केव्हाचा केलं? 70-80 वर्षाच्या अगोदर इंदिरा साहनी. पण तो आज विषय तो लागू होऊ शकत नाही. तुम्हाला ह्या पार्लमेंटमध्ये हा शब्द बदलावा लागेल, कारण का हा पार्लमेंटचा शब्द नाही आहे, हा कोर्टाचा शब्द आहे. म्हणून पार्लमेंटचा अधिकार हा शब्द बदलायला. त्याची व्याख्या तुम्ही परत एकदा चेंज करा ना. हा साधा सुद्धा मी पॉईंट बोललो. राजे, तुम्ही या सभागृहातून 1-2 पत्रकार परिषदा घेतल्या, तुम्ही पत्र पण लिहिली, महाविकास आघाडी सरकार तुमची फसवणूक करतंय का? नाही, म्हणून फसवणूक करते काय न करते ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही. जे मी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना, आणि म्हणून मी 6 मुद्दे हे जे मी मांडलेले आहेत, या 6 मुद्द्यातलं नुसतं एक सारथी जर सोडलं तर पुढं काही झालेलं दिसत नाही. सारथीमध्ये सुद्धा आम्ही समाधानी नव्हतो, हे त्यांनी क्लिअर करावेत. म्हणूनच हे आमरण उपोषण मी जाहीर केलेलं आहे. पंतप्रधानांना आपण भेटले आहेत आणि असं मुद्दा पण मांडला, अनेक खासदारांना सोबत देण्याचा नाही, तो आता विषय जुना झालेला आहे. पण मी पार्लमेंटमध्ये मला संधी नाही दिली तरी मी तिथं ओढून घेतली ती संधी, आणि मी राज्याचे राज्याला अधिकार दिले त्यावेळी मी स्पष्टपणे बोललो आहे. केंद्र सरकार म्हणतो की राज्य सरकार राज्य सरकार नाही, क्लिअर आहे. बघा, राज्य सरकार हे आता 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर ती अपवादात्मक परिस्थिती पाहिजे. ती अपवादात्मक परिस्थिती निर्माण करायची असेल तर तुम्ही सामाजिक मागास सिद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी आणि केंद्र सरकारची काय जबाबदारी आहे, ते तुम्ही जो दूरवर आणि दुर्गम हा शब्द बदलल्याशिवाय तुम्ही वर देऊ शकत नाही. मग ती केंद्राची जबाबदारी आहे. राज्याला अधिकार केव्हा आहे? जर 50%च्या आत जर आरक्षण द्यायचं असेल तर. बघा, कोर्ट स्पष्ट आणि क्लिअर म्हणते 50%च्या वर जर द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती दूरवर आणि दुर्गम पाहिजे. फार फ्लंग अँड रिमोट हा माझा शब्द नाही आहे, हा इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मांडलेल्या समोर हा शब्द आहे. ओके, मला मागच्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा देखील प्रश्न एक मोठा राज्यामध्ये आता प्रलंबित आहे. त्यामध्ये जलगंधी समस्या मागणी होते. मराठा समाजाच्या ज्या पद्धतीने मागणी आहे त्या पद्धतीने ओबीसीचं देखील म्हणणं आहे. पण ते जनगणना होणं गरजेचं आहे. या संदर्भात नाही, आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट गाईडलाईन दिलेली आहे की ओबीसीची ही जनगणना होणं गरजेचं आहे, आणि जोपर्यंत ती होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ते आरक्षण मिळू शकणार नाही. आणि जी सुप्रीम कोर्टची गाईडलाईन दिलेली आहे ती तुम्ही मान्यच करायला पाहिजे. राज्याने राज्याची जबाबदारी पार पाडली, केंद्राने केंद्राची जबाबदारी ह्याच्यात पाडायला पाहिजे. हे स्पष्ट आणि क्लिअर आहे, आणि ते लवकर करायला पाहिजे. नाहीतर तुम्ही तुम्ही ह्या ओबीसीच्या लोकांना सुद्धा सगळं असंच आपण टाळत बसू. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ना त्यांच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत. वेळ प्रसंगी आज मराठ्यांच्या बाबतीत मी उतरलोय, उद्या मी ओबीसीच्या बाबतीत सुद्धा मी उतरेल. बहुजन समाज शेवटी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज काय बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी पुढे आलेले आहेत. तीच माझी भूमिका आहे. राज्यामध्ये तुम्ही भूमिका स्पष्ट केली की तुम्ही आझाद मैदानात उपोषणाला बसला आम्हाला उपोषणासाठी. केंद्राच्या बाबतीत तुमची भूमिका काय असेल? कारण केंद्रामध्ये पण तुम्हाला असं बाजू मांडण्याचा संधी देत नव्हती संसदेमध्ये. त्याशिवाय ज्या तरतुदीत बदल करायला पाहिजे तुम्ही केंद्रामध्ये बरोबर आहे तुमचा प्रश्न रास्त आहे. ज्यावेळी प्रथमतः राज्य सरकारने तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करायला पाहिजे, आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर केंद्रात हा विषय जाणार, आणि केंद्रात हा विषय गेल्यानंतर तिथं हा आवाज उठवावाच लागणार आहे. मी ऑलरेडी आवाज उठवला आहे, माझी जबाबदारीच ती आहे. सुदैवाने परत पुढं खासदार असतो तर आणि जोरात आवाज उठवेल. ओबीसी आरक्षणामध्ये बरेच मराठा समाजाचा समावेश करावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. नाही, मी क्लिअर केलं आहे की मी शिवशाहूंचा वंशज आहे. माझ्यासाठी 18 पगड जात 12 बलुतेदार. आता ESBCच्या ठिकाणी ACBCचं आम्ही आरक्षण देऊ, आणि ते सगळेजण हुशार लोक आहेत, त्यांना माहिती आहे कसं आरक्षण ते द्यायचं. आणि म्हणून त्याच्याबद्दल आणि मी काय बोलण्यापेक्षा माझी भूमिका ही आहे, जे आरक्षण टिकणार आहे ते आरक्षण तुम्ही द्या. मी बोललो ना, माझं क्लिअर झालं, पॉईंटच क्लिअर केला. बोल. मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं तुम्ही इशारा देताय, तुम्हाला बैठकीला बोलवलं जातं आणि त्यानंतर काही आश्वासन दिल्यानंतर ती मागण्या मान्य होतील असं तुम्हाला सांगितलं जातं. त्यानंतर आंदोलन मागे घेतलं जातं. आता तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला उपोषणाला सूचना केली. जर आता ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर नाही, म्हणून मी आमरण उपोषण निश्चित बसणार आहे.
आणि ज्यावेळी सरकारची इच्छा असेल ह्या मागण्या आम्ही पूर्ण करू शकतो, त्यासाठी मला जायची काही गरज नाही. त्यांनी समितीच्या लोकांना बोलावं, समितीच्या लोकांना पटलं तर वेल अँड गुड, लगेच थांबून मी आभार. चर्चेला कुठे जाय म्हणजे आझाद मैदानामध्ये तुम्ही बसून राहणार नाही. चर्चेला बोलताना मंत्रालय किंवा माझं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा आहे. माझं ते आता माहीत नाही, मी त्याचं हे काही केलं नाही. माझं मौन असणार, मी काय बोलणार नाही. सरकारच्या पुढं ह्या मागण्या आहेत. आज नाही, मुख्यमंत्र्यांना 2 पत्र दिलेत, समितीच्या पुढं मिटिंग दिली. मी काही बदल नाही माझ्या ह्याच्या मागण्यात. ज्या मागण्या आहेत ना त्या पूर्वीच्याच आहेत, एकही वाढवलेली मागणी नाही. सरकारने ते सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यातलं सरकारनं वाटलं की नाही आपण थोड्या गोष्टी आमच्या अडचणी आहेत हे आम्हाला सांगायचे आहेत, त्यांनी समितीच्या लोकांना बोलावं, समन्वयकांना बोलावं आणि सांगावं. उपोषण मागे घ्यायचा तुमची प्रमुख म्हणजे तुम्ही मागण्या सांगितलेली आहे, पण कुठल्या बेसवर तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणजे सरकारने काय केलं तर उपोषण मागे घ्या. म्हणून त्यांनी समन्वयकांना बोलावं. मी माझा मौन असला तरी त्यांनी समन्वयकांना बोलावं. समन्वयकांना पटले यांची भूमिका, उदाहरण ते नियुक्त्यांची भूमिका असेल, जर पटली ह्या आमच्या अडचणी आहेत, हे आम्ही करू शकत नाही, हे आम्हाला करता येते, तर सगळ्यांना पटलं तर ते लगेच कॉल ऑफ होईल. 26 तारखेच्या पूर्वी जर बोलावणं आलं सरकारकडनं, नाही, आता तारीख 26 तारीख ठरलेली. सरकारमध्ये असे कुठले नेते आहेत जे मराठा प्रश्नासंदर्भात टाळाटाळ करत आहेत? नाही, मी करतोय माझ्यासाठी, मी स्वतः प्रयत्न करतो. मी एक शिवशाहूंचा वंशज आहे, एक घटक आहे. मी दुसऱ्यांचं काही बघत नाही, मी माझं स्वतःच बघतो. मागच्या काही वर्षांमध्ये जे आंदोलन झाले, खास करून 2016 मध्ये, त्यावेळेस अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. हां, तो मगाशी एक मुद्दा राहिला माझा, की गुन्हे जे झालेले आहेत अजूनही गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत. उलटं 2016ला ज्यांच्यावर गुन्हे झालेत ते आत्ता म्हणजे परत एकदा ते म्हणजे पोलीस स्टेशन त्यांना बोलून घ्यायला लागले आणि बरंच नवीन गुन्हे नोंद करायला लागले. तो सो दुर्दैवाचा तोही मुद्दा माझा मगाशी राहिला, तोही मुद्दा त्याच्यात आहे. गुन्हे कारण हे काय देशद्रोही नाही आहेत, मी समाजासाठी आपला आवाज उठवलाय. तुम्ही काय ते मार्ग काढायलाच पाहिजे. हे माफ करा, वेगळा प्रश्न आहे. एसटी प्रशासन संदर्भात आहे. गेले 3 महिने नाही, पण आज नको, मिक्स होईल फार. तुमची भूमिका नाही, भूमिका माझी क्लिअर आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे एस टीच्या लोकांना. महावितरणच्या हां. विद्यार्थ्यांचे प्रश्न करून काय? महावितरणचे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न करून नाही, मी बोललो ना मगाशी, मी बोललो ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे, ज्यांचं सिलेक्शन असं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नियुक्त्या द्यायला पाहिजे. शिवजयंती मिरवणुकीला परवानगी मिळाली अशा पद्धतीनं आता मागणी व्हायला लागलेली आहे. पुण्यात देखील महापौरांना पत्र लिहिलं त्यांना. तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या बद्दल परिस्थिती नाही, कोविडची परिस्थिती बघून निर्णय घ्यावा. हां, पण माझी सुद्धा इच्छा आहे का ना, दिल्लीत आम्ही शिवजयंती तयार घेतोय. म्हणजे ज्या शिवजयंतीला पहिल्यांदा राष्ट्रपती आले होते, हां, आणि म्हणून आमची जो इच्छा तिथं जोरात व्हावी. पण शेवटी जे कोविडचे नियम असतील ते लक्षात पुढे ठेवूनच आपल्याला जावं लागेल. माझे एक प्रश्न, तुम्ही या आधी सुद्धा जेव्हा एकट्याने आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी बऱ्याच प्रमाणात समाज कायदा हातात घेऊ नये. हे मी पहिल्यापासून शिवशाहूंचा वंशज आहे. कायदा हातात घेऊन कुठला मार्ग निघत नाही आणि कायदा हातात मराठा समाजाने घेऊ नये. तुम्ही शिस्तबद्ध समाज आहे. तुम्ही आज नाही आहे, तुम्ही तुमच्या अनेक 58 मोर्चे 52 ते 54 ते 58 मोर्चात तुम्ही दाखवून दिलेले. शिस्त सोडून कायदा हातात घेऊन हे मला स्वतःला ते आवडणार.